धर्माचे पालन द्या, आवाज द्या जरा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरेनारे, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. नाही भीड भार, नाही भीड भार, तुका म्हणे सानथ, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी. आदत्रय जननी देवातिया, आदत्रय जननी देवातिया, मुक्ताबाई नमो, त्रिभुवनी पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवनी पावनी. आदत्रय जननी देवातिया, आदत्रय जननी देवातिया, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी. हर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह दादलो पावनाचे. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता, चरणावर ठेवली माथा साष्टांगात आनंदवत. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रियं. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, राम कृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, राम कृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, राम कृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, राम कृष्ण हरी.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलास राना शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी हा बाल करी संताच्या बाल करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय धर्मरक्षणा अनुषंगाने उपदेश करतायत विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा आहे आवाज येणं एकसारखा ठेवा मी माझ्या आवाजाच्या नुसार पुढे मागे सरकतोय मी जर इथं थांबलो तर उद्याचं कीर्तन मला करता येणार नाही हे मॅग्नेट आवाज ओढतं पूर्ण मी थोडा मागे सरकलो ते आवाज तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सारखा नाही वाढवायला लावणार मला बी काळजी आहे तुमची ते काय होतं हे जवळ आल्यानंतर ते आवाज कमी करतात मागे घेतल्यावर ते वाढवतात एकच ठेवा काही लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका काही तुमची मशीन बिशीन जळून नाही देत मला बी काळजी आता काय होतं आम्ही त्यांना म्हणायचा आवाज वाढवा आणि ते तिकडून फाटक्यानं म्हणलं का आता तू पैसे दिले का आम्हाला म्हणले असं बी नको ना गणित व्हायला म्हणजे असं बी असते सगळं आपलं खेळीमेळी वातावरण आहे आपले सगळे आपण जवळची माणसं आहोत काय होतं रोज कीर्तन करायला लागतं थोडीशी काळजी घ्या आवाजाची असू द्या बाबा लई नका काऊ त्यांच्या राहू द्या विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा आहे प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र मुक्काम पोस्ट खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या खऱ्या अर्थानं नियोजनातून माझ्याकडे आलेली आहे ज्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी संपर्क साधला या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी खळद यांच्या विशेष संपर्कातून
ज्यांचा दूरध्वनीवरून संपर्क झाला असे माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण दशरथ महाराज कादमाने या ठिकाणी महाराजांनी अनुषंगानं दूरध्वनीवरून संपर्क साधला. खऱ्या अर्थानं आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजचं जे कीर्तन आहे, ज्याचं सौजन्य ज्यांचं आहे, ज्या दातृत्ववान व्यक्तींनी आजचं सौजन्य घेतलेलं आहे, श्री आदरणीय कैलासदादा काशीनाथ कामथे माजी सरपंच खळद, तसेच श्री योगेश विठ्ठल कामते संचालक वेद कार्यकारी सोसायटी, या दोन्ही दातृत्ववान वर्गासाठी दोन्ही जोरात टाळी वाजवा. यांचा खऱ्या अर्थानं धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं थोडासा आवाज द्या. परिसरातील पंचकृषीतून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार काही कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी सगळे टाळकरी भजनी मंडळ, पंचकृषीतील भजनी मंडळ उपस्थित आहेत, त्यांचं धन्यवाद आहे. समोर बसलेले अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल आणि धर्मकारण असेल, याची जोड देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गायनाचार्य, मृदंगाचार्य उपस्थित आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जीवलग मित्र, खऱ्या अर्थानं गान कोकिळा हरिभक्तपरायण अमोलजी महाराज गोळे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं महाराजांचं हृदयातून धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी या ठिकाणी हरिभक्तपरायण शरददादा जगताप असतील, अशोक महाराज बर्डे असतील, शिवमदादा केदारे असतील, शिवदास महाराज परभणीकरण, सुनील महाराज गायकवाड असतील, ही सगळीच मंडळी आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी वेळ कमी आहे. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गायनाची साथ करण्यासाठी ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे, अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा, प्रोत्साहन मला ज्यांच्यामुळे मिळतं आणि मिळत राहील असे माझे परमार्थी गुरु, माझे वडील, ज्येष्ठ कीर्तनकार, गायनाचार्य, संगीत विशारद हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज अत्तार बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. पक्वादाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण या ठिकाणी विशाल महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. डाव्या बाजूला पक्वादाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जीवलग मित्र, आपल्या भागाचं भूषण, खऱ्या अर्थानं मृदंग सम्राट हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज शिंदे या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सगळे टाळकरी आहेत, भजनी मंडळ पंचकृषीतले बहुतांश 50% लोक माझ्या परिचयाचे आहेत, तोंडपाठ आहेत, कानपाठ आहेत, आणि म्हणून ही सगळीच मंडळी या ठिकाणी विविध क्षेत्रातील मंडळी, आपल्या खळदमधील या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात उच्च कार्य करणारी मंडळी, राजकीय क्षेत्रात अतिशय जोमानं कार्य करणारी मंडळी, धार्मिक क्षेत्रात ताकद लावून कार्य करणारी मंडळी, ही सगळी मंडळी, शैक्षणिक क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, सगळ्यांचा नामोल्लेख घेणं या वेळेत खऱ्या अर्थानं तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. म्हणून सगळ्यांची नावं घेतली, ज्यांची घेतली ते देव आहेत, ज्यांची राहिली ती महादेव आहेत. सगळीच असतील, बापू असतील, ही सगळीच मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी, या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. हार्मोनियम साथ करण्यासाठी आदरणीय शिंदे महाराज, दिवटे महाराज, 5 वाजवा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विनेकरी चोपदार आहेत. खऱ्या अर्थानं चोपदार लय भारी आहेत, म्हणजे एकदम जबरदस्त आहे. हा ते बघा, ते मिशी शेलार मामा आहे का नाही, एकच आवाज दिला लगेच सरक्यान ते माणूस पुढे सरकला. इकडं आहे, काय बोलायचंच काम नाही. ते बाजी प्रभू देशपांडे मागं, खऱ्या अर्थाने ही जोरात माणसे आहेत सगळी बसलेली समोर. कुणी तानाजी मलुसरे, कुणी यसाजी कंक आहे, कुणी बहिरजी नाही आहे, कुणी हंबीराव मोहिते आहेत. ही अनेक माणसं या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान देणारी माणसं. आमचं खळद म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे, आणि ही खळद खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पटलावर खळदाचं नाव वेगळं आहे, कारण इथे इतिहास घडलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या दातृत्ववान लोकांच्या चरणाजवळ, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. ही जी खऱ्या अर्थानं शूटिंग आहे, दोन्ही चॅनल या ठिकाणी आहेत, आनंदाची वारी आहे आणि दुसरा चॅनल जो आहे त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद आहे. दोघांसाठी जोरात टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीम बी चांगली आहे, फक्त थोडंसं ते टेन्शन घेतात, बाकी काय नाही. सिस्टीमवाल्यांसाठी बी टाळी वाजवा, त्यांची बी सिस्टीम एक नंबर आहे, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर, माता भगिनींच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठ्ठल
या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माझे परमस्नेही जिवलग मित्र अभिजित दादा कदमानी यांनी संपर्क साधला. अभिजित आणि आम्ही खऱ्या अर्थानं चांगले मित्र आहोत. दादांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय दशरथ महाराजांनी सकाळीच फोन केला. म्हटले महाराज गाव मोठे आणि खऱ्या अर्थानं प्रेमळ गाव आहे, तुम्ही जरा लवकर या 6:30ला. आम्ही लवकर चालतो पण गणित जरा रस्त्याचं चुकलं. मज भागातलाचे पण कधी काय होते, बाहेर चुकत नाही माणूस पण भागात चुकतो असं होतं. ते तिकडं पलीकडच्या अंगूला गेलो, ते लक्षात आलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं थोडासा यायला विलंब. म्हणजे 7ला चालू पण जरा 6:30ला आला असतो तर थोडी चर्चा झाली असती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला त्यांनी खऱ्या अर्थानं गावाचा सगळ्यांचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे आणि या प्रेमानं हा सप्ताह उभा आहे. आज महाराज तुमच्याकडून शिवचरित्र ऐकायचं आहे खऱ्या अर्थानं. म्हणून या ठिकाणी सगळ्या आयोजकांनी तुम्हाला विशेष बोलवलं आहे. मला माहिती आहे सप्ताहामध्ये सगळे चिंतनीय वक्ते आहेत, म्हणजे सगळ्यांची कीर्तनं अगदी चिंतनीय आहेत. आता मी पण जर लईच चिंतन मांडत बसलो की लोक मला म्हणतात ह्याला जरा बोलावलं वेगळ्या कारणासाठी होतं. म्हणजे प्रत्येकाचं काम वेगळं आहे. कोणी गायनाच्या माध्यमातून कीर्तन सादरीकरण करावं, तर कोणी प्रबोधनाच्या माध्यमातून करावं, तर कोणी खऱ्या अर्थानं आता उद्या आदरणीय माऊली महाराज आहेत. महाराज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण आहे आणि ते अतिशय प्रगल्भ पद्धतीने चिंतन मांडणार आहेत आणि म्हणून त्यांची बाजू चिंतनाची आहे. आम्हीही चिंतन मांडतो पण खऱ्या अर्थानं आज थोडंसं छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे हे थोड्या वेगळ्या ताकदीने मांडावं आणि या उद्देशाने तुमच्यासमोर या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. आणि म्हणून कार्य धर्माचं सांगणार आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जात नाही. लक्ष देऊ नाही का? धर्म या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपलं खळदगाव, आपला परिसर हा बाराबोरीतेदार आणि खऱ्या अर्थानं बहुजनांचा हा महाराष्ट्र आहे. 18 पकड जातींचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं या सगळ्या जाती धर्मांनी मिळून या महाराष्ट्राला मोठे केलेलं आहे. म्हणून अभंगाची भूमिका आई अगदी सोपी आहे. अभंगाचा पहिला शब्द धर्म आहे आणि मला असं वाटतं धर्माची व्याख्या असा बसलेला असा एकही कुणी नाही की ज्याला धर्माची व्याख्या माहिती नाही. धर्माची व्याख्या खळद ग्रामस्थांना या अनुषंगानं का कळली की खळद ग्रामस्थांनी धर्माची व्याख्या सांगत असताना एक मुस्लिम कीर्तनकार कीर्तनात सप्ताला बोलवं म्हणजे धर्माची व्याख्या आपल्याला अनुषंगानं कळेल. धर्म म्हणजे जात नाही आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णू असा अनेक प्रमाण देता येतील. यारे यारे लहान थोर सकळांची येथे आहे अधिकार. हे अनेक धर्म जातीविषयी प्रमाण संतांची आहेत. माऊली ज्ञानोबा जातीविषयी बोलत असताना सांगतात जाणीव शानीव ज्ञाने पण सोडून जातीचा अभिमान जो मज होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. खऱ्या अर्थानं तो माझा वैष्णव आहे ज्यांनी जाती धर्माचा अभिमान सोडून दिलाय. याचा अर्थ असा नाही की आम्हाला धर्मावर स्वाभिमान नको आहे. आम्हाला धर्माचा स्वाभिमान पाहिजेच पण खऱ्या अर्थानं धर्माचा स्वाभिमान अंतकरण घेत असताना वसुदैव कुटुंबकम किंवा विश्वची माझे घर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे धर्म आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबार यांनी समाजाला उपदेश करण्याच्या प्रति अभंगाची या ठिकाणी निवड केलेली आहे. जगद्गुरु तुकोबार यांच्या वाणीतून निघालेले शब्द हे समर्पक समाजासाठी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि त्यांचं असं म्हणणं आहे हेची मला करणे काम नाही हेची आम्हा करणे काम. हे धर्माचंच काम बरं का महाराज. हे अखंड हरिनाम सप्ताह करणं म्हणजे हे धर्माचं कारण आहे आणि म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे भगवान परमात्म्याचं नामस्मरण भक्ती आणि परमार्थ जनाजनापर्यंत आणि मनामनापर्यंत पोहोचवणं म्हणजे धर्माचं पालन. विठ्ठल जे जे महापुरुष या मातीत आले, जे जे महापुरुष या मृत्यू लोकात आले, जे जे महापुरुष या भारताच्या माती जन्माला आले, या प्रत्येकाने धर्माचं काम करण्याचा प्रयत्न केला. ऐका, आज तुम्हाला 3 गोष्टी प्रामुख्याने म्हणणार आहे. एक आहे शौर्य, एक आहे धैर्य आणि एक आहे राष्ट्रधर्म. खऱ्या असताना राष्ट्रनीती, राष्ट्रधर्म आणि राष्ट्रहित यासाठी आम्ही जागरूक असणं खूप गरजेचं आहे. सज्जन आहो, लक्ष देऊ नाही का? हे सांगायचं तात्पर्य असं आहे कारण राष्ट्रधर्म आम्हाला कळला पाहिजे नाही, राष्ट्रहित आम्हाला कळलं पाहिजे नाही आणि राष्ट्रनीतीसाठी आम्ही जगलं पाहिजे नाही. या 4 गोष्टींचा विचार एक समर्पक भावनेनं तुकोबार यांच्या अभंगातून करणार आहे. थोडी अभंगाची भूमिका आज वेगळ्या पद्धतीनं चिंतन मांडणार आहे की जसं की तुकोबार यांनी छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केला धर्माचे पालन. हा
म्हणजे छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात बसावे आणि तुकोबारांनी म्हणावं, महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुम्ही म्हणाल मग छत्रपती शिवाजीराजांच्या कीर्तनात जगद्गुरु तुकोबाराय बसत असतील का हो? काय वाटतं तुम्हाला? अहो नक्कीच बसत असतील. नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे बसत असतील का? छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय हे समकालीन आहेत. लक्ष देऊ नये का? काही 4 किंवा 5 वर्षाचा काळ हा एकदम निकटचा काळ आहे. लोहगाव आणि देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तनं चालत आणि त्या काळात छत्रपती शिवाजीराजांना तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. 2 गोष्टी सांगतो. एक, छत्रपती शिवाजीराजांचे खरे गुरु महासाहेब जिजाऊ आहेत, ज्या विद्यापीठात छत्रपती घडले. आणि दुसरे खरे गुरु जगद्गुरु तुकोबाराय आहेत. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने या सकल संतांनी, या महापुरुषांनी या समाजात मातीत येत असताना सगळ्यांसाठी कार्य केलं. पण आम्हाला थोडं मी मोकळं बोलणार आहे बरं का आज. म्हणजे माझं जवळचंच गाव आहे म्हणून मोकळं बोलणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मी हैदराबादला अफजल फाडतो म्हणले मी माझ्या मातीत आहे. इथं तर काय समजा हे सगळं मोकळंच वातावरण आहे. पण सांगायचं तात्पर्य काय, थोडंसं मोकळं बोललं तर आपल्याच माणसाला आपला राग येतो की बाबा हे लईच आगाऊ बोलते. पण ते बोलणं गरजेचं आहे. आता काय झालंय, आम्ही धर्माच्या कार्याला चाललोय खरं, पण खरंच धर्माचं काम आम्ही करतोय का बघा. मला असं वाटतं एखाद्या समाजाला नाव ठेवण्यापेक्षा, आता मी मुस्लिम समाजाचा आहे म्हणून नाही सांगत बरं का, एखाद्या समाजाला नाव ठेवण्यापेक्षा एखाद्या समाजाकडून काहीतरी शिकलं बी पाहिजे आम्ही. तुम्हाला खरं सांगू का साहेब, मुस्लिम समाजाची रमजान ईद असली ना, समजा सण सुद्धा असला, एखाद्या दर्ग्याची जत्रा यात्रा असली, ती तिथं काय असतं सांगतो मी तुम्हाला. तिथं काय असतं, तिथं कवाली असती, तिथं देवाचं नाव होतं आणि आपण नवरात्रात बायका नाचवतोय. म्हणजे आम्ही किती धर्माचं पालन करतोय. मला बोलायचं नाही, आता आम्ही काही त्या पॅनलचे राहिलेलो नाही कदाचित, थोडं गडीभर बदललंय सगळं गणित. आमच्या घरी काही पाहुणा रावळा येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे काय बाजू घेऊन बोलते काय समाजाची. विषय समाजाचा नाहीये, विषय राष्ट्रहिताचा आहे, विषय राष्ट्र धर्माचा आहे. आम्ही हे बोललं पाहिजे. टिळकांनी गणेशोत्सव साजरे केले. आई ऐका, टिळकांचा उद्देश होता की सगळी माणसं एकत्र यावीत आणि गोळ्या मेळाने हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा, म्हणून गणेशोत्सव साजरे केले. आणि आम्ही एका गल्लीत 10 गणपती बसवले. लक्ष देऊन आला. मग आम्ही खरंच धर्माचं पालन केलं का हो? जे छत्रपती शिवाजीराजांना तुकोबांनी उपदेश केला, महाराजांनी समाजाप्रती उपदेश केला आणि म्हणूनच तुकोबाराय समाजात येत नव्हते. तुकोबारायांना आधीच कळलेलं, देवा जाणार नाही मृत्यू लोकात, तुझ्या मृत्यू लोकांना मला पाठवतोस ना, कशाला? पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. कदाचित काय होतं, एवढं परखड बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडतो की महाराज पण हे खरंय, जे खरं बोलायला काय घाबरायचंय. आम्ही खऱ्या अर्थानं आमचा धर्म, आमचा राष्ट्र, ही संस्कृती खूप वेगळी आहे. तुम्हाला खरं सांगू का, जगाच्या पाठीवर महाराष्ट्र सगळ्यात ठळक दिसतो. का माहितीये? महाराष्ट्राची लोक संस्कृती जोपासतात, महाराष्ट्राची लोक धर्म जोपासतात, म्हणून महाराष्ट्राला मोठं स्थान आहे, मोठं स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल कारण इथं जाती धर्माचा विचार नाही आहे. मग इथं जात कुणाची कुठली असू विचारलं नाही. महापुरुष जन्माला जातीत नाही आले. लक्ष देऊ नाही का? जर 2 डोळे आणि हातही 2, मग साहेब खालचं कोण आणि वरचं कोण? ऐका 2 डोळे आणि हातही 2. जर कबीर महाराजाचं रक्त बी लाल आहे आणि कातबाने महाराज तुमचं बी रक्त लाल आहे, म्हणजे कदाचित तुम्ही माळीन मी मुसलमान. हे गणित कसं काय? रक्त तर लाल आहे ना, माझं हिरवं पाय होतं, हिरवं नाही रक्त. मला जखम आल्यावर कळलं रक्त कुठले. जात एकच आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी कवळ्याची जाती, ऐशी कवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती.
टाळी एकदा जोरात प्रमाण झालं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. हा, ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. बरं आता असं सांगायला गेलो तरी दुसरी बाजू अशी एखादं म्हणतं लई समतेचं भूत घुसलं याच्या डोक्यात. म्हणजे असं विगणित होतं बरं का. लक्ष देऊ नाही का. मला धर्मच सांगायचं आहे सज्जनाव. काय होतं माहिती का. आता आम्ही अखंड महाराष्ट्रभर कीर्तनाला जातो. आमची म्हातारी कधी कधी कीर्तन बघताना टी व्ही म्हणते हे पोरगं लईच खुंकार बोलते माझं. घरी गेल्यावर म्हातारी म्हणते पोरा जरा सावकाश बोलत जा निहार बोलत जा. अरे अडचणीत येशील एका दिवशी. आईला म्हणलो आई अरे ज्या दिवशी तुझं पोरगं अडचणीत येईल आणि जर जाईलच तर त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. आम्ही धर्मासाठी जगलंच पाहिजे. आम्ही बोललं पाहिजे. मी काय सांगितलं मी परवाच बोललो. नमाजीची टोपी घालून उभा असणारा मुस्लिम समाज आमचा मित्रच आहे पण ज्याच्या डोक्याची हात आहे तो आमचा दुश्मनच असला पाहिजे. नाही हे आम्ही धर्मासाठी बोललं नाही पाहिजे का. मग आम्ही याही अनुषंगानं बोललंच पाहिजे. नाही तर मानगुट्यावर बसतील परत लोक आपल्या. पुन्हा एकदा तोच इतिहास उभा करायला लागल. पुन्हा कोणीतरी छत्रपती शिवरायांसारखा पुत्र या मातीत पुन्हा एकदा उभा राहायला लागल. हे आदिल मुघल निजाम डच फ्रेंच ही लय भयानक माणसं होती. सांगणार आहेत मी तुम्हाला जाता जाता. संपलं होतं सगळं. इथं काहीच राहिलं नव्हतं. काहीच राहिलं नव्हतं. कीर्तनात बी बसून दिलं नसतं जर तुकोबारांनी त्यावेळेस उपदेश नसता केला तर. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांना हा कळवळा आला म्हणून तुकोबारायांनी घाले. तुकोबाराय सांगतात तेव्हा जाईल बरं का. म्हणून 4 शब्द मला प्रामुख्यानं आवडतात. बोलला असेल मागे आजही पुन्हा एक बोलतो. एक आहे विठोबा, एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा आणि एक आहे शिवबा. हे धर्म जागृतीचे कार्य करणारे शब्द आहेत. 4 शब्द मॅजिकल आहे. ज्योतिबा बी हे बरं का त्यात. लक्ष दे नाही का. म्हणजे असं सांगितलं ना साहेब. आता परवा दिवशी व्हिडिओ टाकला बरं का कैलास भाऊ. व्हिडिओ टाकला असा इंस्टाग्रामला लगेच 7-8 कमेंट राहिल्या खाली आल्या. म्हणले तुकोबा ज्ञानोबा शिवबा विठोबा घेतला आणि बाकीची राहिली की म्हणली. अरे म्हणलं आता वेळेनुसार जसं रायमिंग वळ जुळण तसं घेतलं. आता बाकीचे काय असं थोडीच असते तेव्हा. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं. विठोबाने काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता शोधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृतानुभव चांगदेव 65 ज्ञानेश्वरी आणि तुम्हाला आम्हाला खाऊ म्हणजे हरिपाठ दिला. आणि छत्रपती शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणजे 4 शब्द जादूगार आहेत. या शब्दाला जगाच्या पाठीवर वेगळी जादू आहे लक्षात घ्या. आणि म्हणून हेच कार्य करण्यासाठी तुकोबारांचं म्हणणंच हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. खऱ्या अर्थानं हे आम्हाला काम करावं की नामस्मरणाचं बीज आम्ही वाढवावं. विठ्ठल तुकोबारा आलेच त्याच्यासाठी. मग दशरथ महाराज तुकोबारा इथले नाहीत बरं का. इथले नाहीच आहे. तुकोबारा आहे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले हृदय सात भावे वर्ताया. वाजवा टाळीत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारे आलेच. हे खऱ्या अर्थानं भक्ती किती मोठी आहे. परमार्थ किती मोठा आहे. आणि हेच आम्हा करणे काम परमेश्वराचं नाम किती मोठं आहे हे समाजाला सांगायला आले. पण खरं सांगू जगद्गुरु तुकोबाराय समाजासाठी आले. पण सज्जनाहो समाज आणि तुकोबांना जगून नाही दिलं. नाही जगून दिलं. माझ्या माय बापा बायकोचे शब्द बरे नाही केले बदली बांधली भिकाऱ्याच्या. आणि महाराज म्हणतात आवले आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. आवले आमचा परमार्थ जसा ए खरं सांगू का हो महिला मंडळ प्रपंचाकडे लक्ष नाही दिलं महाराजांनी. महाराजांनी लक्ष समाजाकडे दिलं. लक्ष देऊ नाही का. आणि खरं सांगू का जे समाजकारणाला वाहून येतं ना त्याला लई अडचणी येतात. 100% अडचणी येतात. आणि संसारात हे बघा आता इथं बसलेली 20-30% लोक राजकीय क्षेत्रात आहेत. काही सामाजिक क्षेत्रात आहेत काही धार्मिक क्षेत्रात आहेत. राजकारण हे बी सुंदर समाजकारण आहे. तो बी व्हिडिओ व्हायरल झाला 1 मिलियनला गेला. लोकांना आवडते ते शब्द
राजकारण हे सुंदर समाजकारण आहे, पण दशरथ महाराज त्याला समाजकारणाच्या दृष्टीनं पाहता आलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. तुमच्या खळद गावात 2 तास कबीर महाराज लय भारी कीर्तन करेल, पण 2 तास नारळण पाकिट घेऊन महाराज जाईल, पण तुमच्या गावातला विकास त्या माणसांच्या हातात आहे. म्हणून पक्ष कुठलाही असू, माणूस चांगला आहे ना त्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. पण राजकारण हे सुंदर समाजकारण. लक्ष देऊन ऐका. आता माझा कुठला पक्ष नाही बरं का, मी आपलं मोगम बोलते, नाही तर तुम्ही मला महाराज कसं काय कुठला पक्ष भिक्ष कुठला प्रवक्ता विवक्ता. आता लय 2-4 ऑफर आल्यात प्रवक्ताच्या, पण वैसा नाही ना केलं जमताय आम्ही. व दशरथ महाराजांनीच करणार ते, तुम्ही बरोबर जुळवलं बरं का गणित. धर्मकारण समाजकारण राजकारण एवढं सोपं नाही. नाही लय जड हो. आम्ही एखाद्या नेत्याचं नाव घेतलं तरी लोक फोन करून विचारतात, हे कसं काय गणित, तुझं हे काम आहे का. म्हणजे काय होते या चांगल्याला लय अडचणी आहेत. बघा तुम्ही चांगलं चालायला लागले की लोक मागं वळतात. तुकोबांना जगून दिलं होय, अरे ज्ञानोबांना जगून दिलं का. मुक्ता म्हणते दादा म्हणतो मुक्ता नाही जगून द्यायची लोक, तुला वाटतं तेवढं नाही रे. 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबाला निघाले, पण गेल्यानंतर समाजाच्या हृदयात आहेत. जी माणसं समाजासाठी काम करतात ना, जी माणसं धर्मासाठी काम करतात, ती माणसं जिवंत राहतात. लक्षात घ्या. केलं पाहिजे आम्ही ते. काय होते ज्यांनी त्याने उठावं, तो राजकारणी असा ह्यो राजकारणी असा. अरे पण कधी चांगलं तर बोल, त्यांना ऊर्जा मिळेल कधीतरी. कधी एखाद्या उद्योजकाविषयी चांगलं बोलावं. आता आम्ही उद्योगाविषयी चांगलं बोललो की आमच्या कैलास भाऊला जरा ऊर्जा मिळेल उद्या काम करायला. त्यांनी मला सकाळी सांगितलं मोठे उद्योजक आहेत म्हणले. ती खऱ्या अर्थानं सांगणं काय कार्य आहे. आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी कीर्तनात मांडल्या पाहिजे. आम्ही नेहमीच सांगायचं, आई सांगताना मी तुझ्यासाठी जीवन जाळले आणि तुने नाही पाणी पाहिजे. आता दमली की लोक ऐकून, कावळा शिवाना तुझा पार भांडवल संपलं बोलता बोलता. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच बोलल्या. बरोबर आहे का. महिला म्हण ओ लाडकी बहीण योजना बोला की. आता जे चांगले ते गडीभर चांगलेच आहे ना. आल्यात ना पैसे घ्यायचं तर पैशाचा आनंद. मग लय लोड घ्यायचा नाही, कुठून आल्यात कसे आल्यात. चला ते काय होते लय गणित पुढे जाईन, अभंग राहीन बाजूला. आणि खळद म्हणजे जरा मी मोकळं कीर्तन करतो इकडे. हे म्हणजे आपला एरिया आहे नाही हो. बाहेर जरा कसं होतं थोडंसं बांधून असतं करीत, कोण कसं आहे कोण कसं आहे. आता ह्यो सगळा लावाज मग पाहुणा रावळाच आपला आहे थोडक्यात. आता त्यो पाहुणा नाही राहिला म्हणजे ह्यो पाहुणा आपलाच नाही होईल. विठ्ठल विठ्ठल परमार्थाच्या दृष्टीने आपला परिसर खूप सजग आहे एकदम. आमचं कुंभार वळण असेल, आमच्या वडिलांची भरपूर कीर्तन इथं झाली. वडील व्यासपीठावर म्हणायचे, माझं पोरग एक दिवस कीर्तन आहे. कुंभार वळणला दांडी बसती माझी जरा चुकून बरं का, थोडं गणित झालं, पण भरून काढू कसं आपण. मला वाटतं कुंभार वळणलाच ना कुठंतरी घेतलेलं होय. करेंगे थोडासा वो मिस्टेक हो गया जरा. मला वाटतं वडील आलते का कीर्तनाला. हा ते त्यांचं दणका ते बी तसलंच गणित आहे. हा लय भारी विषय. लक्ष देणार का. 70 वय अजून पण लय दारी आवाज. आणि काय खरं सांगू का, बाप पाहिजे हो. बाप अशी पाठीवर थाप मारायला पाहिजे. ज्याच्या पाठीवर बापाची थाप आहे ना, यश त्याच्या हातात आहे. लक्षात घ्या, यश त्याच्या हातात. जगाच्या पाठीवर त्याला अपयश कोणीच करू शकत नाही. लक्ष देणार का. आणि काय झाले, बाप नेमका खुंकारच असतोय. म्हातारं म्हणजे ते खतरनाक पहिल्यापासून तसंच असते. लक्ष देऊ नाही का. पोरं किती जरी मोठी झाली ना तरी पोरांनी बापाला घाबरलंच पाहिजे. आणि खरं सांगू का साहेब, ही सगळी पिढी ही शेवटची पिढी आहे बापाला घाबरणारी. याच्यानंतरची पिढी बापाला घाबरून का नाही, आमची लेकरं घाबरत्यान का नाही माहिती नाही आता पुढे जाऊन. पण ही पिढी आहे ना, ही शेवटची पिढी आहे. ही जुनी लोक लय महत्वाची आहेत आमच्यासाठी. ही जुनी लोक इतकी महत्वाची आहेत. अहो महाराज, तुम्ही सगळी टोपी घालून बसलेली लोक, पुढची पिढी काय असेल ही शंका आहे. आज चिंता पडली संप्रदायाला. खऱ्या अर्थानं तरुण पोरं आम्ही म्हणतो मस यारी लहान थोर, पण येत्यात पुढं लहान नाही. आज वातावरण विभस्त झालंय म्हणून आम्हाला धर्म सांगावा लागेल आम्हाला कीर्तनात. आजचं कीर्तन जरा वेगळ्या पद्धतीने घेऊन आले. लय तात्विक चिंतन नाही, वेदांतिक प्रक्रिया नाही, काहीच नाही. हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे ना. आम्हाला काय नाव वाढवायचंय काही नाही. आता ही सगळी मुलं तिथं टाळ घेऊन उभी आहेत ना, हे बघा किती भारी टाळ वाजवतात हे महत्वाचं नाही. ह्या वयात ती धोतर घालून उभी आहेत ही गोष्ट लय महत्वाची. ह्या वयात त्यांना ते संस्कार देणं गरजेचं आहे. आणि आई एकच मागा देवाचं, तुम्हाला जर धर्माचं पालन या अभंगाचा अनुषंगानं आपल्याला अवलंबायचं असेल तर आपल्या घरात एक तरी वैष्णव निर्माण करा. एक तरी वैष्णव निर्माण करा जो भगवान परमात्म्याची सेवा करा. असा एक तरी कुणीतरी हवा आहे. मागच्या वेळेस आलो होतो, 2 लेकींचं नाव सांगितलं. आमचा एक पाहुणा रावळा म्हणला विठ्ठल विठ्ठल बोलता बोले, त्यामुळं म्हणला तुझं जरा अवघड झालं मध्ये गणित. अरे म्हणलं विठ्ठल म्हणल्याने अवघड होतोय. अरे विठ्ठल म्हणल्याने अडचणीच्या गाठी सुटत्यात. लक्षात नाही का मला काय सांगायचं. आणि खरे बरं का महाराज. आणि काय झालं,
पाहुण्या रावल्याला तर सणासुदीला लेकरू नाही झालं, मला रमजान ईदीलाच पोरग झालं. आणि त्यात मी स्टेटस ठेवलं, माऊलींच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त. असं स्टेटस बी ठेवत जा, कधी जरी जळल्याने जळली बी पाहिजे. काय होतं माहितीये का, हाती चले बाजारावर कुत्ते भुके हजार. हत्ती चालला की कुत्र्याने भुकायलाच लागतं, आणि कुत्री भुकली कीच कळतो या हत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ढलाव, 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 ढलाव. हे माझं एकट्याचं नाही सांगितलं प्रथमेश महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येकाला अडचणी येतो या. चांगलं काम करायला लागलं आडवा पाय टाकणार. तुकोबा चांगलं काम करत होते, पण समाजाने तुकोबाऱ्यांना जगू नाही दिला. आवली म्हणते, अहो तुम्ही नामस्मरण सांगता ना समाजाला. अगं आवले, समाजाकडे पाहिलं आणि समाजाला समाधानच दिसेना, म्हणून यांना समाधानाचं साधन सांगतोय. समाज समाधानाच्या मागे लागलाय. ज्याला त्याला समाधान हवंय, ज्याला त्याला सुख हवंय, पण समाधानी आवले कोणी दिसत नाही. खरंच सांगावं, किती लोक इथं बसलेले अशी खरंच समाधानी आहेत. अहो माझी बी धावपळ चालूच आहे ना, काहीतरी अपेक्षेने चालू आहे ना, मी बी इथं लक्ष देऊ नाही का. तुकोबारे सांगतात, हे बघा, आपल्या दृष्टिकोनातून पैसा, संपत्ती, संतती हे समाधानाचं साधन आहे, पण संतांच्या दृष्टिकोनातून संपत्ती आणि संतती समाधानाचं साधन नाही. त्यांना सांगायचंय, हेच या मा करणे कामन बीजवार व्हावे ना. त्यांचं म्हणणं असं आहे, विठ्ठल विठ्ठल. ढलाव, 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 ढलाव. ते जरा लेकरांना बाजूला घ्या, ते घंटा वाजवत आहेत थोडं तिथं. विठ्ठल विठ्ठल. ढलाव, 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 ढलाव. ढलाव, 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 ढलाव. बोला पुंडलिकावरती ईश्वर जय. ढलाव, ढलाव, ढलाव. आणि मग ते जगद्गुरु तुकोबारे समाधानाचं साधन खऱ्या अर्थानं समाजाला सांगायला आले. आणि पण तुकोबारांना जाणवलं, हेच या माग करणे काम आणि बीज वाढवावे नाम. हे नाम वाढवायला आलो, पण हे नामच कुठं दिसत नाहीये. लोक ज्याच्या मागं धावतायत त्याच्यातनी लोकांना समाधान नाही मिळणार. आणि महाराज तुकोबारांकडे काहीच नाही, तरी त्याने सदा चित्ता समाधान, तरी सदा नाम घोष. साधन काय, करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम. काहीच नाही संतांकडे, तरी संतांचं चित्त समाधानी. आणि आमच्याकडे सगळे, तरी आम्हाला विचारलं कस काय चाललंय, म्हणले बरे. अरे बरं कसं, चांगलंच आहे ना, सगळे तरी बरे. तुकोबारांकडे काहीच नाही, तरी ते समाधानी आहेत. मग महाराज असं हेच यमा करणे काम, असं नेमकं काय तुमच्याकडे की जे समाजाकडे नाही. तुकोबारे सांगतात, तेच लोकांना सांगायला. काय झालं, करुणी सांगे तू का, सांगे तू का, वाजवा टाळीत. मग काय, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका.
लक्ष देऊ नाही का हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम धर्माचे पालन नाही येणारे पहिल्या चरणाला लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं मग महाराज अरे तुकोबाऱ्यांकडे काहीच नाही तरी समाधानी आणि आमच्याकडे सगळे तरी आम्ही असमाधानी म्हणजे ते असं झालं एखाद्याला 100 एकर जमीन आहे ते उपाशी राहू लागलं आणि एखाद्याकडे गुंठावी नाही आणि ते पोळीला तूप लावून खाऊ लागलं लोक विचार त्यांना काहीतरी गडबड आहे म्हणजे महाराजांकडे काहीच नाही तरी त्याने सदा चित्ता समाधान तरी महाराज हेची आम्हा करणे काम सांगतात आणि काहींकडे सगळे तरी ते समाधानी नाहीत खरं सांगू का तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनी जे समाधानाचं साधन आहे ना हे संतांच्या दृष्टिकोनातनी नाही सोपं नाही कळलं का तुम्हाला 100 एकरवाला जर उपाशी राहू लागला तर लोक विचार करते ना गडबडे आणि एखाद्याला कोण ठावी नाही ते तुपाला पोळीला तूप लावून खावं लागले अवघड आहे अवघड झालं का जरा हे एखादा दिसायलाही जाडजुडे पण तो खायला निभार नाही पण एखादा दिसाय काटकुळा आहे प्रथमेश बाबासारखा पण खायला लय निभार आहे लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं एखादा दिसायलाही जाडजुडे पण खायला निभार नाही पण आमचं बर्डे महाराज कसं काय दिसाय असं आहे पण ते खायला लय निभार आहे मानलं पाहिजे महाराष्ट्रात बघा जाती धर्माचा विचार नाही पण परमार्थ लय जीव तोडीने त्यांचा बरं का आणि बघा आजपर्यंत मी त्यांना एवढ्या वेळा कीर्तन नेलं ना कधीच त्यांनी मला पैसे सांगितले नाहीत विषय जाती धर्माचा नाही आणि मी तरी कुठं तुमच्या गावाला पैसे सांगितले हो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे कधी नाही थोडीच ठरून आले दशरथ महाराजांनी फोन करायचा ना आम्ही म्हणायचो एवढं बारा नाही म्हणजे त्यांना बी कळतेच की किती वारायची ती म्हणजे आपला केला इशारा जाता जाता विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका सांगायचं तात्पर्य असं आहे काहीच नाही म्हणजे एखादा दिसायला जाडजुडे पण तो खायला निभार नाही गोळे गुरुजी पण एखादा दिसाय काटकुळ आहे पण खायला लय निभार असू शकतो समाधानाचं एक बी साधन हा तुकोबा म्हणतात अरे आम्ही संपत्तीत कुठं समाधान मानलं आम्ही संततीत कुठं समाधान मानलं पण तरी आम्ही समाधानी आहे मग सांगा ना महाराज हा ह्याचा असं गणित आहे दिसाय जरी जाडजूड असला ते मी तिकडे परभणीला गेलतो कीर्तनाला पलीकडे परभणीला कीर्तनाला गेलतो एक जण माझ्या बाजूला जेवाय बसला असं होतं काटकुळ होतं असं गाडीवर बसल्यावर साहेब मागच्या मागं उडून जाईन असं होतं आता मी म्हणलो मला जरा खायला लागते थोडंसं एनर्जी टिकवायला लागते आता कीर्तन झाल्यावर कैलास भाऊंच्या घरी जाणारच आम्ही जेवायला हा म्हणजे थोडं खायला लागते एनर्जी टिकवायला लागते आणि मग आता म्हणलं हे बाजूला बसलं आता हे जर येरवाळी उठलं तर मला बी हात धुवायला लागेल त्याला म्हणलं गणित कसं काय टिकशील का ते म्हणलं महाराज तुम सुरुवात तो करो आगे आगे देखो होता है क्या आता म्हणलं बरी आहे का तर राही नाही तुम्ही एखाद्याच्या शरीर यष्टीवरी त्याचा खायचा अंदाज नाही लावू शकत हा काय काय असे महाबहादूर आहेत पहिल्या बी पंक्तीला बसतात आणि शेवटच्या बसतात तुम्हाला कळणार बी नाही ना अशी काही नाही लक्ष काय होते थोडं फार फवारण्या बी करायला लागतात मग रोग पडत नाही लय बी फ्लोचिंतनाने गेलं फिर बी लोक बोलाते नाही लक्ष नाही का मला काय सांगायचे ते बाजूला बसलं निहार मी त्याच्या तोंडाकडे बघितलं काय काय खायला लय निभारे किती जिलबीचं येडं खाल्लं असतं चौकदार साहेब काय वाटतं तुम्हाला महाराज जिलबीचं येडं किती खाऊ आपण समजा दोघं जरी बसतो तरी लय तर लय मी 10 खाऊन तुम्ही 10 खाऊ डायबिटीजच्या व्यक्तीने तुम्ही 5च खाता नाही लक्ष देऊन आहे का नाही 20 लय झालं का नाही एकट्याने 42 जिलबीचं येडं हल्लं मी तर तोंडाकच बघायला लागलं म्हणलं बरी एक आता राहता 42 अहो हाय एक गावात एक नग तरी तसलाय लगे ते तोंडाक नका बघू ते मला जायचं अवघड करीत नाही तर हा इकडे लक्ष देऊन आहे का एक नग हा गावात एक असते असले निवार खायला ती काय जन्मालाच खायला आल्या बाकी काय नाही लग्न सोडत नाही पंगत सोडत नाही दावा सोडत नाही वर्ष श्राद्ध सोडत नाही आणि सगळ्यात आधी पत्रिका ह्याला चितिया हा कार्यालय त्याच्या बावखीचं सुरिकीचं लग्न नसलं तरी कार्यालयात घुसते या लक्ष देऊ नाही का मला काय सांगायची हा आणि म्हणून हा बरं ते बाजूला बसलं 42 जिलबीचं येडं खाल्लं साहेब महिला मंडळ आता 42 जिलबीचं येडं खाल्ल्या जिलबी नरड्यापर्यंत आली आता खावी जाईन का पुढचं गणित तेवढ्यात मी शांत झालो मी म्हणलं अरे खातो का सॉंग करतो महाराज म्हणला तुमचं आपलं उरकून घ्या माझं व्हायचं राहिले तेवढ्यात बासुंदीवाला आला म्हणला बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी अरे म्हणलं इकडल्या पियानोचं सगळं फॉर्म भरून झाल्यात आता तिकडंच जा बाबा जिलबी नरड्यापर्यंत आले आणि बासुंदी कुठे घेऊन आला बरं आता ह्यानी ग बसावं का नाही ते म्हणते तू मला नसन खायची ह्या पठ्ठ्याला खायची ना म्हणला आता जिलबी नरड्यापर्यंत आली जिलबीचं येडं साहेब 42 खाल्लं आणि तरी बासुंदीवाल्याला बोलावतोय मी म्हणलं बोलावतो बाबा बासुंदीवाल्याला पण हे गणित बसवणार कसं म्हणलं एवढं कीर्तन करताय जी टॉकीज सांगताय 5 राज्यात कीर्तन करतोय म्हणताय उगा लोकाला मोठापणा सांगताय लय गर्विष्ठाची भावना सांगताय आणि मग तुम्हाला एवढ्या काळाला म्हणले म्हणलं नाही कळलं म्हणलं महाराज 42 जिलबीचं येडं खाल्ल्यात
तरी बासुंदी खाणार. अरे म्हणलो कस काय? म्हणला जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना. विठ्ठल विठ्ठल हार विहार प्रेम इंद्रियाची तार नसावी वासर निद्रा बहु भाषण हार विहार प्रेम इंद्रियाची तार नसावी वाजवा टाळी शेवट मग काय आता. युक्त हार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आणि म्हणून हे नामस्मरण का सांगितलं? हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आम्हाला जर बीज वाढवावे नाम आणि धर्माचं पालन याचा समन्वय लावायचा असेल तर आम्हाला भक्ती करावी लागेल, आम्हाला परमार्थ करावा लागेल, आम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. महाराज का करावं लागेल? नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. खऱ्या अर्थानं गवतात उगवण्याची शक्ती जास्त आहे का अग्नीमध्ये दाहकता जास्त आहे? अग्नीमध्ये दाहकता जास्त आहे. लक्ष देऊन ऐका. गवत जरी 4 महिने उगवायला लागलं, गवताची पेंढी लावली, गंज लावली, पण एक काडी पिटीतल्या एका काडीने ठरवलं का अख्खी गंज जाळू शकती, तसं एक काडी अख्खी गंज जाळू शकती. ते एक नामस्मरण पूर्ण पापाचं दहन करतं. म्हणून हे जी आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे. हा, आणि हे पापाचे डोंगर जाळण्याचं काम नामस्मरणात आहे. सोपं आहे ना. हसत हसत घेतलं तरी नामस्मरण. आता सगळे भेटले मला, दशरथ महाराज तुम्ही आले, रामकृष्ण हरी महाराज, सोपं आहे नामस्मरण. आणि जर लईच आजी म्हणायची वडाच्या झाडाखाली भूत येते ते तेवढा एरिया तेवढा जरा करावे, मग तिथून जाताना जर आठवलंच की राम 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 तरी नामस्मरण सोपं आहे ना. हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. अवघड तुडीचे. आणि दसऱ्याला काय काय भेटत नाही. जय हरी लांबूनच असा करतो, अजिबात मिठीत घेणार नाही, असा भेटणार बी नाही. तुम्हाला वाटलं का लई राजकारणात राजकारण हे सोडून बोला. आमच्याकडे लई एखादा चांगले कीर्तन करायला लागल्या दुसऱ्या कीर्तनकाराच्या पोटात दुखतं. काय वाटतं प्रथमेश महाराज तुम्हाला? एखादा भागात दुसऱ्या भागातला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं वर्चस्व प्रस्थापित करायचंय. लक्ष देऊन ऐका. म्हणून मी सांगितलं. आणि खरंच येते चांगलं. अहो चांगलं गाणाऱ्यांना चांगला गायक सहन नाही होत. तुम्हाला असं वाटतं का? अमोल गोळे तुम्ही लय भारी गाता अमोलजी महाराज, तुम्हाला वाटतं का तुमचं गायन सगळ्यांनाच आवडत? अरे कोणीतरी प्रतिस्पर्धी आहे ना तुमचा बी. जे म्हणणारच काय येतंय त्याला म्हणायचं तू गा. मग पक्वा जवळ तिथं बी प्रतिस्पर्धी प्रथमेश महाराज. तुम्ही एक बोल काढल्यावर तो दुसऱ्या गुरुचे बोल काढतो लगेच. काय होते माहित का? स्पर्धा असावी, स्पर्धा नक्कीच असावी, पण एकामेकाला नावं नाही ठेवावी. नाही तर ह्यो कीर्तन असं करतो, त्यो कीर्तन. आणि काय खळदवाल्यांनी बी मुसलमानच बोलावलाय. ह्याच्यातली 2-4 जण म्हणले असते. अहो लय अवघड गणित आहे. आता आम्ही काय आबाळातून पडलोय वे मुसलमान बोलावलाय म्हणजे काय मला सांगायचं. आणि हे आम्हाला अनुभव आहे, त्या अनुभवातले बोल सांगतोय मी तुम्हाला. हे आमच्या कानावर असे शब्द पडलेत आणि मग तळपायाच्या मस्तकाला जाती. अरे धर्म जात सगळ्या गोष्टी बाजूला आलो आणि जी राष्ट्र धर्मासाठी आपण उभं राहावं आणि कुणीतरी डिवचावं. आमच्यातली डिवसल्याला राग येत नाही, पण आपल्यातल्या डिवसल्याला राग येतो. नाही लक्षात आलं का तुम्हाला? आमच्यातली ना आपल्यात लय हुशार येतो की विठायला परवा एकाने फोन केला, म्हणला महाराज तुम्ही कीर्तन सांगता पण तुमच्या घरात देव बिव कसं काय? म्हणलं ये घरात. तुझ्या घरात जेवढे ग्रंथ फोटो नाही तेवढे माझ्या घरात येत. म्हणलं येतं खरं. अरे म्हणलं तुझ्या लेकराचा हनुमान चालीसा सपाट नाही, पण माझ्या लेकरांचा हरिपाठ हनुमान चालीसा सपाट आहे. तू येऊन तर बघ एकदा. आणि फिर देखो जी भाई पंढरपूर में क्या क्या मजा होता है. काय होतं लोक कुठं काय चॅलेंज देतील सांगता येत नाही. आता बसलेल्यांना माहिती आहे 3 पिढीचा परमार्थ आहे. आजोबा भजनात, वडील कीर्तनकारी, मी कीर्तनकारी. आता हे ऑन कॅमेरा चालू आहे बरं का. आमच्या एखाद्या दाजीने बघितलं तर म्हणे हे लईच खुंकार बोलायला आहे. हे नातं लई सेन्सिटिव्ह असते. लोक घरी येत नाहीत म्हणजे हे अवघड असते. माझं स्वतःचं सांगायला नाही आलो, पण आता गडीभर आम्ही माळा घातल्यात राहिलेल्यांनी विचार करावा म्हणून सांगतोय, बाकी नाही काय. नाही लक्षात आलं का? त्याच्या गळ्यात नसन तुळशीची माळ, पण चारित्र्य शुद्ध आहे ना. चारित्र्याला लई महत्व आहे वारकरी संप्रदायात. तरी तो माळकरीच्या लक्षात घ्या. तरी ती मनाची माळ लई आयुष्यात महत्वाची.
नाही तर ह्याच्यात बी दोन पद्धती आहेत, निष्ठावान मळकरी आणि येऊन येऊन येणार कोण गेला ना बेळ तिथं खेळ करायला. म्हणजे दारुड्याची संगत माळकऱ्याला लागली म्हणून माळकऱ्याने माळ काढली, पण माळकऱ्याची संगत दारुड्याला लागलेली, मग दारुड्याने का नाही माळ घातली? हेच हा नामस्मरण हे सोपं आहे. बाकीची सगळी साधना ही अवघड आहे, सगळी साधना अवघड आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे, तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघड आहे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे, आणि तुझी या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा अवघड आहे. काल्याचं कीर्तन हे तले अवघड आहे. आता जर सुरू केलं तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं, सोपं आहे का ते? चेंडू गेला पेने गेल्या आणि गडबडी झाल्या. सांग पिंध्या हरीचा चेंडू, सांग पिंध्या हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला सांगना, पाण्यात गेला कसा, सांगना, पाण्यात गेला कसा, सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पिंधा हरीचा चेंडू, सांग पिंधा हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे वै वै वै, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा, सांगना, वा पकवा देवा. गेला कसा, सांगना, पाण्यात गेला कसा. काहीतरी टाळ वाजला जरा आवाज येऊ द्या, थोडा आवाज द्या, इको द्या. हा जीव माझा, 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 झालाय मेरा, झालाय मेरा, झालाय मेरा पुसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. वाजवा आता माझ्यासाठी बेटाले. हा जीव माझा, हा जीव माझा, झालाय वेडा पिसा सांगना. आता छत्रपती सांगायला काय म्हणून लय गायनाच्या गडबडीत मी पडत नाही. दोन्ही करणं लय अवघड बरं का. महाराज लय हाय स्किलला सांगायला लागते. काय महाराज सांगणं एवढं सोपं नाही. नसा नसातलं रक्त असं सळसळ करतं. देता एक झटका अभिन जाता निकल के आधा घंटा राहिलाय. पहिल्या चरणा येतो 2च मिनिटात. आणि मग हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. हे नामस्मरण हा उपदेश जगद्गुरु तुकोबाने खऱ्या अर्थानं त्या काळात करत. आणि मग छत्रपती शिवाजी राजांची पावलं लोहगाव आणि देहूच्या ठिकाणी कधी चालायची. जाता जाता महाराज तुकोबारांचं दर्शन घ्यायचे आणि महाराज छत्रपती शिवाजी राजे महाराजांच्या कीर्तनात बसायचे. जगद्गुरु तुकोबारांची रसाळ सुमधुर आणि खऱ्या अर्थानं प्रबोधन आणि उद्बोधनाची वाणी छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयाला घर करून जायची. तुकोबारांनी कीर्तन सुरू करायचं आणि छत्रपती शिवाजी राजांनी समोर बसायचं. एक भक्ती आणि एक शक्ती, या भक्ती आणि शक्तीचा मिलाप अवघा महाराष्ट्र पाहायचा. लोहगाव देहू खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाने उत्साहानं या ठिकाणी प्रेरित व्हायचं. तुकोबारांचं कीर्तन सुरू व्हायचं आणि मग महाराजांनी कीर्तनात बसावं. छत्रपती कीर्तनात बसले. तुकोबारांनी भाषा सुरू केली. छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करायला सुरुवात केली आणि मग सांगितलं, महाराज ही नदी निघते,
नदी पाना फुलांना भरत जाते, नद्या नाल्यांना खऱ्या अर्थाने ही नदी पाना फुलांना पाणी देते, मनुष्य देहाला पाणी देते, सगळ्यांना तृप्त करते आणि नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे. छत्रपतींनी सांगितलं बरोबर आहे, तुकोबर आहे. नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे. मग छत्रपती जसं नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणं आहे, समुद्र मापम प्रविशंती यद्वत, जसं नदीचं जाणं हे समुद्राला जाऊन मिळणं हे अंतिम ध्येय आहे, तसं मनुष्याचं ध्येय आहे. माणसाने जन्माला यावं, समाजाची सेवा करावी, समाजकारण करावं, तळागाळ्यातल्या लोकांना कामाला यावं. हे कुणी खऱ्या अर्थानं जे का रंजले गांजले त्यासी म्हणून जे आपुले, खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांना आपण जेवण्याच्या आधी आपला शेजारी जेवलाय का नाही हे माणसाने विचारणं, भक्ती करणं, परमार्थ करणं, टाळ वाजवणं, मृदंगाच्या नामघोषात माणसानं नाचणं आणि भक्ती परमार्थ आणि नामस्मरण करत मनुष्यानं मोक्षाला जाणं हे मनुष्य देहाचं काम आहे. राजे म्हणतात, महाराज मोक्षावर जाण्यासाठी एवढा अट्टहास करायचा आहे, मग आम्ही ही समशेर घेतली कशा पाहिजे? छत्रपतींनी समशेर घेतली आणि बाजूला काढून ठेवली. छत्रपती शिवाजी राजांनी समशेर बाजूला काढून ठेवली. तसं पाहायला गेलं आई ते एक भक्ती मार्गाने परमार्थ करायचा होता आणि साधन साधायचं होतं, आणि दुसऱ्यांचा मार्ग छत्रपतींचा मार्ग हा शक्ती मार्गाने होता. एक क्षत्रिय होता, क्षत्रियानं शक्ती मार्गाने परमार्थ साधायचा असतो, रयतेचं रक्षण करायचं असतं आणि धर्माचं पालन करणं हे क्षत्रियाला शोभतं. पण छत्रपतींनी तलवार बाजूला ठेवली. महाराजांचा उपदेशाचा परिणाम झाला आणि अष्ट सात्विक भाव निर्माण व्हावा ही भावना छत्रपतींच्या अंतःकरणात उभी राहिली. कोण्यातरी मावळ्याने हे मासाहेब जिजाऊंना जाऊन सांगितलं, मासाहेब अनर्थ झालाय. छत्रपती शिवाजी राजे ध्यानात बसते आणि जर महाराजांनी ध्यान केलं आणि महाराज जर मोक्षाकडे जायला लागले, इगो थोडा कमी करा, महाराज जर मोक्षाकडे जायला लागले तर अनर्थ होईल. समशेर बाजूला ठेवली आहे आणि मग हे कीर्तन चालू असताना मासाहेब जिजाऊंना खऱ्या अर्थानं दुःख झालं. मासाहेब जिजाऊ थेट छत्रपती शिवाजी राजांकडे गेल्या. शिवाजी राजांनी मासाहेब जिजाऊंना खऱ्या अर्थानं प्रणिपात केला. मासाहेब जिजाऊ थेट जगद्गुरु तुकोबारायांकडे गेल्या आणि तुकोबाराय सांगतात, आई साहेब तुम्ही इथे यावं. महासाहेब सांगतात, महाराज आपण खूप मोठे आहात, आपण संत आहात, तुमचं दर्शन मिळावं हे आमचं भाग्य आहे, पण एका मोठ्या कामासाठी आज आले. हे छत्रपती इथं बसलेत ना, हे स्वराज्याचे पुत्र आहेत, हा सह्याद्रीचा पुत्र आहे, हा सह्याद्रीचा वाघ आहे. आणि हे छत्रपती शिवाजी राजे जर समशेर बाजूला ठेवत असतील तर अनर्थ होणार आहे. महाराज सांगतायत, आई साहेब आमचं काही चुकलं का? महाराज तुमचं काही चुकलं नाही, पण जो उपदेश केलाय तो चुकीच्या व्यक्तीला चुकीचा उपदेश केलेला आहे. तुम्ही मोक्ष सांगितला, पण तुम्ही छत्रपती शिवाजी राजांना आता मोक्ष सांगू नका, तुम्ही छत्रपती शिवाजी राजांना कर्म सिद्धांत सांगा. महाराज ओ जगद्गुरु तुकोबर आहे, छत्रपती शिवाजी राजे पोटात असताना आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज मी माझ्या कानाने ऐकलेला आहे. धर्म उद्ध्वस्त झालेला आहे, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. महाराज मंदिर उद्ध्वस्त झालीत, आया बहिणींची दिवसा ढवळ्या इज्जत तुटल्या गेली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना या डोळ्यांनी आम्ही बघितलाय. अल्लाउद्दीन खिलजी सारखी माणसं या महाराष्ट्रात आलीत. डच आलेत, फ्रेंच आलेत, आदिलशाही, मुघलशाही, हे कुतुब यांनी महाराज उद्ध्वस्त केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं यातना सोचल्यात. खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झालाय. 3.5 फुटांनी हात ठेवलाय छत्रपती शिवाजी राजांच्या डोक्यावर. तुकोबाराय सांगतात, आई साहेब सांगा ना आम्ही काय करावं? मग महाराज खचला तर अर्जुन पण होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उपदेश केला आणि अर्जुनाला उभं केलं. तसं रणांगणात खचलेल्या छत्रपती आता तलवार हातात घेत नाहीत, आमचं ऐकत नाहीत, महासाहेब जिजाऊंचं शिवराय ऐकत नाहीत. महाराज आता तुमच्या उपदेशाचा परिणाम त्यांच्यावर होईल. सांगा आई साहेब काय करू? मग त्यांना आता मोक्ष नका सांगू, त्यांना एका क्षत्रियाचा धर्म सांगा, त्यांना सांगा एका क्षत्रियाचं कर्म काय. आणि मग तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. छत्रपती शिवाजी राजा अर्जुन होते आणि जगद्गुरु तुकोबाराय श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या भूमिकेत सुमधुर रसाळवाणी सुरू झाली. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे महाराजांची वाणी खऱ्या अर्थानं सुरू झाली. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं, ओ छत्रपती शिवाजी राजा ती समशेर हातात घ्यावी लागल, दिसतो का तो सूर्य? राजे सांगतात, महाराजजी दिसतो सूर्य. मग सांगा छत्रपती सूर्याचं काम काय? सूर्याचं काम उगवणं आहे. मग महाराज ओ छत्रपती सूर्याचं काम जर उगवणं आहे, बरोबर आहे, मग उगवणं आहे आणि उगवल्यानंतर समाजाला प्रकाश देणं आहे, जगाला प्रकाश देणं आहे. मग सांगा ना छत्रपती जर सूर्याने उगवायचं सोडून दिलं तर काय होईल?
म्हणजे सृष्टी नष्ट होईल. मग सांगा, एका सूर्याचा धर्म आणि कर्म काय? सूर्याचा धर्म आणि कर्म उगवणं हे कर्म आहे आणि जगाला प्रकाश देणं त्याचा धर्म आहे. मग एका सूर्याचं कर्म आणि धर्म हे ते एका क्षत्रियाचा धर्म आणि कर्म आम्हाला तुमच्या मुखातून काय ऐकायचं आहे. छत्रपती शांत झाले. महाराज आपण सांगावं. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांची वाणी बोलू लागली. शिवरायांना सांगतायत, छत्रपती एका क्षत्रियाचा कर्म असा आहे, कर्म असा आहे, ती समशेर हातात घ्या आणि धर्म असा आहे, या रयतेचं रक्षण करा आणि हेच धर्माचं पालन. घ्या ती समशेर हातात आणि महाराज करा या धर्माचं पालन. अभंगाचं धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन करणे पाकन कंदन करणे पाकन कंदन हे नियम करणे काम हे नियम करणे काम करणे पाकन वाजवा टाळी. मग काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साण थोर. आणि म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबाराने उपदेश केला. तुकोबारांनी सांगितलं आम्ही टाळ घेऊन परमार्थ करावा आणि छत्रपती तुम्ही समशेर घेऊन शक्ती मार्गानं खऱ्या अर्थानं साध्यावर जावं. समशेर घेतली आणि मग महाराजांचं कार्य त्यानंतर सुरू झालं. एकदा मधलं भजन घेऊ आणि राहिले 15 मिनिटात खऱ्या अर्थानं थोडं छत्रपतींवर बोलून थोडं धर्मवीर शंभूराजे या दोन्ही विषयांना स्पर्श करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई Tomar
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हारले जोरदार आहे बरं का. एखादा असला तर पेकला असता एवढ्यात बरं का. जरा माझी थोडी तब्येत असल्यामुळं थोडंसं अवसान बांधले मी, पण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम खऱ्या अर्थानं समाजाकडून मिळतं. म्हणून हे शिवचरित्र शंभूचरित्र समाज प्रबोधन संत साहित्य सांगण्याची ऊर्जा आम्हाला मिळते. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सज्जन हो, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे किंवा महापुरुष समाजाप्रती का सांगावे आम्ही, याचं कारण काय. आवाज बरोबर आहे, काय करू नका आता, परफेक्ट आहे. का सांगायचे छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात. राजे काय देव होते का महाराज, राजे काय संत होते का. कारण छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे हे देव आणि संत नव्हतेच. तर कीर्तनात संत आणि देव सांगतात. ऐका ऐका, कीर्तनात संत आणि देव ह्या दोनच गोष्टी सांगतात. तर छत्रपती शिवाजीराजे देव होते का. मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देव आज शिल्लक आहेत. लक्षात घ्या, राजे नसते तर खऱ्या अर्थानं मंदिरातील देव आज शिल्लक राहिले नसते. सज्जन हो, आई राजे नसते तर आज आपल्या गर्दनी उडल्या असत्या. इथं आपल्याला कुणी कीर्तनात बसून दिलं नसतं. हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं हे किती वर्ष, 51 वर्ष म्हणजे 4 तप झालीत. खऱ्या अर्थानं 4 तपापर्यंत आपल्याला इथपर्यंत कोणी येऊन दिलं नसतं जर आमच्या खऱ्या अर्थानं या मावळ्यांनी संघर्ष केला नसता. म्हणून ही भारताची, ही महाराष्ट्राची भूमी ही संघर्षाची भूमी आहे. ही भूमी बलिदानाची भूमी आहे. काहीच नव्हतं इथं आधी. तर 12व्या शतकात महाराष्ट्रात आनंद होता. महाराष्ट्रात 12व्या शतकात आनंद होता. आळंदीत माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. चला सोबत अगदी शेवटाला आलंय कीर्तन. महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं काय चाललं होतं. पंढरपुरात वारकरी नाचत होते. प्रथमेश्वरात चला सोबत पंढरपुरात वारकरी नाचत होते. खऱ्या अर्थानं टाळांचा गजर, मृदंगाचा गजर चालू होता आणि खऱ्या अर्थानं पंढरपूर आनंदानं दिसत होतं. वारकरी आणि धारकरी नाचत होते, आनंद घेत होते. वैभवशाली महाराष्ट्र दिसत होता. हिरवळ दिसत होती आणि हिरवा शालू पांघरावा अशी महाराष्ट्राची भूमी ही वैभवशाली दिसत होती. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. जी अभिजात भाषा मराठी, अभिजात भाषा, या मराठी भाषेला दर्जा मिळाला. ही मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे. 12व्या शतकात माऊली ज्ञानोबाराय समाजाला माझा मराठाची बोल कौतुके पै अमृताते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आपल्या ओवीच्या माध्यमातून समाजापर्यंत खऱ्या अर्थानं महाराज मराठी भाषेचा उच्चांक पोहोचत होते. महाराष्ट्रात आनंद चालला होता. तुळशी वृंदावन आनंदाने दिसत होतं, बहरत चाललं होतं. प्रत्येकाच्या आया बहिणीच्या चेहऱ्यावर तेज होतं. खऱ्या अर्थानं संस्कृती जपणाऱ्या माय भगिनी देवाची पूजा करत होतं. कोणी काय करत होतं, कोणी होम हवन करत होतं, कोणी संस्कृती जपत होतं. पण महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. भगव्याचा रंग गडद दिसत होता आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत होता. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताला आव्हान देत होता. सह्याद्रीची निधडी छाती या दिल्लीच्या तख्ताकडे बघत होती. काय कुणास ठाऊक हे वैभव महाराष्ट्रात 12व्या शतकात उभं होतं. पण काय काय झालं. अरे नजर लागली महाराष्ट्राला. महाराष्ट्राला नजर लागली. कोण आलं, कोण आलं. 8000 इस्लामिक सत्ता, 8000 इस्लामिक सत्ता. घोड्यांचा टापांचा आवाज चहूबाजूने येऊ लागला. सगळीकडून आवाज येऊ लागला. दूर आले, आगीचे लोट उभे राहिले आणि दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आला. अल्लाउद्दीन खिलजीला महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आणि मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. मंदिरं पाडल्या गेली. आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. दिवसा ढवळ्या माता भगिनींची इज्जत लुटल्या गेली. खऱ्या अर्थानं
महाराज मंदिरातले वेळ शिल्लक राहिले नव्हते. भगव्याचा रंग अंधूक झाला होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री आज शांत झाला होता. अरे कोण रोखणार हे वादळ, कोण रोखणार वादळ? सगळ्यांच्या कानावर किंचाळण्याचा आवाज चहूबाजूने येत कुणाला. अरे कुण्यातरी वादळाची गरज आज महाराष्ट्राला होती. कुणीतरी वादळ यावं ही महाराष्ट्राला गरज होती. अरे पण कोण येणार? अनेक वर्ष वाट पाहावी लागली. दशरथ महाराज किमान 300 वर्ष वाट पाहावी लागली. 300 वर्ष महाराष्ट्राने वाट बघितली आणि मग पैठणमध्ये एक साधू जन्माला आला. साधूने हात दिली. कोण? भारुडाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून बयेला अडवलं. बये, अरे काय चाललंय महाराष्ट्रात? अरे दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींची इज्जत तुटली आहे. दिवसा ढवळ्या लेकरं बाळं घरासमोर उचलून घेऊन जातात. जे तुळशी वृंदावन आम्ही पुजतो, या सैतानाने तुळशी वृंदावन तोडलं बये. अरे मंदिरातले देव आमचे उद्ध्वस्त केले. बये काय चाललंय महाराष्ट्रात? ए आई तुळजा भवानी, ए तुळजापूरची तुळजा भवानी, काय चाललंय महाराष्ट्रात? ए शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, तुला उठावं लागल, तुला यावं लागल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक भगवं वादळ पेटवावं लागल. ए बये तुला जागं व्हावं लागल. बये अगं तुला जागं व्हावं लागल. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी यांना आवाज गेला. बये बये तुला दार उघडावं लागल. बये आता दार उघडावं लागल. दारू घर भैया आता दारू घर भैया, दारू घर भैया आता दारू घर भैया आता दारू घर भैया, दारू घर भैया आता दारू उघड बया, 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 दारू उघड बया. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गालावा गोंधळ हरिनामाचा संबळ, तुमच्या गावाला येऊ 10-5 घाला देऊ, तुमच्या गावाला येऊ 10-5 घाला देऊ. काम क्रोध बकरा मारा माझ्या रुक्माईच्या वरा. गोंधळी गोंधळी न आम्ही, गोंधळी गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी 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 आम्ही दारू भैया, दारू भैया, दारू कोल्हापूरची महालक्ष्मी, दारू धाम करावा झाला आणि बयेनं दार उघडलं. त्रिता बयेनं दार उघडलं. हा बयेनं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. दादा मला आवाज द्या, बाकीचे माईकचा आवाज कमी करा. बयेनं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही बरं का, धाराशिव. लक्ष देऊ नाही का? कैलास भाऊ धाराशिव, उस्मानाबाद नाही, अहमदनगर नहीं, अहिल्यादेवी नगर, औरंगाबाद नहीं, संभाजीनगर. इस भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिवबासमोर झुकावं लागेल आणि सर्जा संभाजी राजाला मानावं लागेल. जर महाराष्ट्रात राहावं लागेल. ही भूमी त्यागाची आहे, ही भूमी बलिदानाची आहे, ही भूमी 18 पगड जाती 12 बलुतेदार बहुजनांचा महाराष्ट्र आहे. लक्ष देऊ नाही का? ही भूमी प्रभू रामचंद्रांची. प्रभू रामचंद्रांचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बयेनं दार उघडलं.
आई दार उघडलं धाराशिव जिल्हा, नुसता जिल्हा नाही बर का, भूमपरंडा तालुका. भूमपरंडा तालुक्यात मासाहेब जिजाऊंना दिवस गेले आणि मासाहेब जिजाऊंचा तेज आज जबरदस्त दिसत होता. शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी चिन्ह. असा पुत्र जन्माला घाला, आदिल, मुघल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकवेल असा पुत्र यावेळेस जन्माला घाला. भगवा फडकवणारा पुत्र जन्माला घाला. आज फेटा भगवा आहे बर का, कधी पांढरा असतो पण भगव्याची शान वेगळी आहे. भगव्याचा नाद जगाच्या पाठीवर कोणी करायचा नाही. भगव्यावर बोलणार आहे, निश्चित बोलणार आहे, कारण की भगवा आम्हाला ऊर्जा देतो. पक्षाचा नाही सांगता, स्वराज्याचा सांगतोय. भगवा म्हणजे खऱ्या अर्थानं शान आहे. प्रथमेश महाराज चालू ठेवा, तुम्ही थांबायचं नाही. आता थोडा वेळ 10 मिनिटं आपल्याला वातावरण करायचंय. थोडा तुमला आवाज द्या पलीकडे. आणि म्हणून महाराष्ट्र उभा राहत होता. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले तेज जबरदस्त. मासाहेब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलं. आबासाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि मग महाराष्ट्र उभा राहिला. 3 महिने मासाहेब भूमपरंड्यात राहिले आणि 4थ्या महिन्यात शिवनेरीवर गेल्या. शिवनेरी हा सुरक्षेच्या बाबतीने जबरदस्त गड होता. शिवनेरीवर मासाहेब जिजाऊंना नेण्यात आलं. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर. लक्ष्मी आऊसाहेबांची काळजी घे, लक्ष्मी जबाबदारी तुझ्याकडे आहे. पण काय कोणास ठाऊक, यावेळेस महासाहेबांना माहिती होतं पोटात कुणीतरी निराळ आहे. आईचं तेच सांगतंय कुणी जन्माला येणार आहे. ज्यावेळेस रावणासारखा शत्रू उभा राहिला त्यावेळेस रामासारखा पुत्र या महाराष्ट्राला मिळाला. ज्यावेळेस कंसासारखा शत्रू उभा राहिला त्यावेळेस श्रीकृष्णासारखा पुत्र या भारतात आलाय. म्हणून ही भूमी हिंदूची भूमी आहे, लक्षात घ्या. कादमाने महाराज, आम्ही कुठल्या जातीचे महत्वाचं नाही, आम्ही महाराष्ट्रातल्या मातीचे महत्वाचं आहे. महाराष्ट्राची माती ही बलिदानाची आहे. हे कामते घराणा म्हणजे आत्ताचा घराणा नाही, लय जुना घराणा आहे. हा छत्रपतींच्या काळातली माणसं आहेत. हे खळत छत्रपतींच्या काळातलं जुनं आहे. इथं शौर्य उभं राहिलंय, इथं लढाया उभ्या राहिल्यात. ऐका सोबत चला सज्जन आहो. बसलेले 70 वर्षाची लोक आहेत, पण त्यांच्या अंगावर काटा उभा राहील जर आमचा शोभा डोळ्यासमोर आमच्या उभा राहील. काय केलंय आमच्यासाठी यांनी. गडाचा गडकरी सांगतो, लक्ष्मी मासाहेब जिजाऊंची काळजी घे. लक्ष्मी म्हणते, मासाहेब काही खाऊशी वाटतं का तुम्हाला? अवघडलेल्या अवस्थेत आहात, डोहाळे लागले असतील म्हणून विचारलं. लक्ष्मी सांगती, सांगा ना मासाहेब, बोला. आणि मग मासाहेब सांगतात, हे लक्ष्मी, अगं डोळ्यासमोर आया बहिणींची इज्जत तुटली आज सैतानाने. अगं माझ्या डोळ्यासमोर मंदिरातले देव फोडलेत. अरे खाऊशी कसं वाटत लक्ष्मी? खाऊशी नाही वाटत. तसं नाही मासाहेब, वाईट वाटलं तर माफी मागते, पण मला असं वाटलं डोहाळे लागले असतील म्हणून विचारायला आले. मग कसले डोहाळे लागले? डोहाळे लागले कसले? आंबट खायचे डोहाळे नाही लागले. हे आई, डोहाळे तसे लागायला लागतात. डोहाळे माती खायचे लागले नाहीत. लक्ष्मी, कोण म्हणलं डोहाळे कसले लागले? ऐक लक्ष्मी, मला डोहाळे लागलेत, निश्चित डोहाळे लागलेत. मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतंय. चला सवात, मासाहेब जिजाऊंना डोहाळे कशाचे लागले? मासाहेब सांगतात, मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतंय, मला सिंहावर बसावंच वाटतंय, मला दानपट्टे फिरवायच वाटतात, मला समशेरी चालवायच वाटतात, मला समशेरी चालवत दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या कर्ण मिळवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावा असं वाटतं. हे महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि मग उभा राहत होता महाराष्ट्र. एक एक महाराष्ट्र उभा राहत होता. तो दिवस आला, तो दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आनंदाने दिसत होता, गौरवशाली दिसत होता. आणि पुन्हा एकदा हिरवा शालू महाराष्ट्राने पांघरला होता. आज महाराष्ट्र देखणा दिसत होता. सह्याद्री शिवनेरीच्या मुखातून आवाज ऐकायला आतुर झाला होता की कोणीतरी जन्माला आलं याची बातमी सह्याद्री ऐकायला तयार होता. सगळीकडे खऱ्या अर्थानं आवाज उभा होता. आणि मग तो दिवस उलटला. पाना फुलांना बहर आला. सनई चौघडे वाजू लागले आणि रयतेसाठी जो जीवाशी खेळून 19 फेब्रुवारी 1630 ला ते छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि महाराष्ट्राला आनंद झाला.
किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू टाळी वाजवायची बरं का? राजेचा जन्म झाला आणि महाराष्ट्र आनंदाने आजी आनंदी आनंद झाला किती आणि महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं महाराज मासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात शिकले. ती म्युझिक लावा दादा, तुम्हाला पाठवलेली म्युझिक. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आनंद झाला आणि मग हे वैभव दिसत होतं छत्रपती शिवाजीराजांच्या मुखावर. एकदम लहान आवाज ठेवायचा म्युझिकचा, बंद होऊन द्यायची नाही, कंटिन्यू चालू ठेवा. पिठीचा सोडून पांढरी तीन नाही, पक्वाची थापी. महाराजांचं वय झालं 10 वर्ष. शमशेर चालवण्यात बहादूर होते महाराज, तलवारी चालवण्यात बहादूर होते. शेवटची 5 मिनिटं राहिलीत कीर्तनाची, 9 वाजलेले. मला जाणीव आहे थोडा 5-1 मिनिटं तुम्ही वाढवून दिले तर घेतो, काय अडचण नाही. माझी एनर्जी तशी 4 तास बी कीर्तन करण्याची आहे, पण लई वेळ नाही घेणार, एकदम वेळेत समर्पक. कारण की नंतर भूक हवी लागणार आहेत, मला बी तुम्हाला बी. पण भूक स्वराज्य निर्मितीची लागलेली महाराजांना, स्वराज्य निर्मितीची. खऱ्या अर्थानं महाराजांचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. 10 वर्षाचे राजे शमशेरी चालवण्यात बहादूर झाले होते. असा दानपट्टा फिरवायचे आणि महासाहेब सांगायचे, शोभा हेच अपेक्षित आहे तुझ्याकडून. आई पण सरावात किती दिवस दानपट्टे चालवायचे, एकदा रणांगणात ने ना तुझ्या शोभाला. शोभा तेवढा परिपक्व नाही झाला असतो अजून, 10 वर्ष वय झालंय. पण आता आम्ही ठरवलंय राजा, तुझा पहिला विवाह करायचा. बघा, शिवचरित्र आरडून आणि वरडून सांगायचा विषय नाहीये, तो मनामनापर्यंत विषय भिनला पाहिजे नाही. तो विचित्र विभिन्न आवाज काढून सांगायचा विषय नाहीये. महाराज हे कणाकणापर्यंत उभे राहून इथं अंगावर शहारे येऊन अलगत स्वराज्यासाठी डोळ्यात पाणी उभं राहिलं पाहिजे. हे म्हणजे आमचं शिवचरित्र आहे, लक्षात घ्या. याच्यात माधुर्य खूप मोठं आहे, यात शौर्य आहे, याच्यात करुणा आहे, याच्यात धैर्य आहे आणि शिवचरित्र राष्ट्रधर्म आहे. महाराज म्हणतात, मा अजून नाही रणांगणात, नाही शोभा, आता पहिला विवाह करायचा आहे तुझा. आई विवाह एवढ्या लवकर? शोभा निंबाळकर घराणं आपलं मराठा साम्राज्यातलं घराणं आहे. अरे फलटणचं निंबाळकर घराणं हे मराठा साम्राज्यातलं घराणं आहे. आणि बघ शोभा, मुधोजी निंबाळकरांची कन्या खऱ्या अर्थानं आम्ही उद्या गडावर बोलवली आहे. मुधोजी निंबाळकर, मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी सांगतात, आऊसाहेब कशा पाहिजे? मुधोजी प्रश्न नाही, घेऊन या. मुधोजी निंबाळकर कन्येला घेऊन आले. मुधोजी निंबाळकरांची कन्या नाव आहे महाराणी सईबाई, अर्थातच धर्मवीर शंभूराजांची आई साहेब. जबरदस्त तेजा निंबाळकर घराण्यातली रणरागिणी होती, मराठा साम्राज्यातली वाघीण होती. धर्मवीर शंभूराजांची आई होती, म्हणजे शंभूराजा कसा होता याच्यावरून ठरवा हे रणरागिणी महाराणी सईबाई कशा असतील. सईबाईंचं तेज छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीकडे पाहत होतं. महाराज सरावात तलवार चालवत होते, दानपट्टे फिरवत होते आणि सईला आनंद झाला. तुरु 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 लहान लहान सई चालत महासाहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली. मधुजी सांगता, सई म्हणती, आबासाहेब थांबावं आपण. आहो साहेब मुजरा घ्यावा. ते बाहेर जे तलवार चालवतायत ना, सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत.
आम्हाला त्या छत्रपती शिवाजी राजांशी लगीन करायचंय महाराणी साहेब. लगीन करायचं म्हणले आणि महाराणी साहेब महासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. मुधोजी मराठा घराण्यातली कन्या शोभती बरं काही आता, हिची भाषाच वेगळी आहे. मी मराठा म्हणजे जातीवाचक बोलत नाही आणि बोललो तरी काही सिरियस घेऊ नका. आम्ही महाराष्ट्रात राहणारे कुठल्याही जातीचे असू, आम्ही पहिले मराठीचे लक्षात घ्या. मराठा म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे जो मरणाला कधीच घाबरला नाही. मरहट्टे म्हणजे ते असे मरहट्टे होते, निर्घट्ट काळजाचे होते, मरण समोर उभं होतं पण तरी उभे होते. हे 18 पगड जातीचे मराठी इथे आहेत, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य असे, याचा अर्थ सरळ आहे. महाराणी साहेब सांगतात, सई आवडलं बरं का तुझं शौर्य आम्हाला, अरे तू शिवबाच्या बरोबर उभी राहशील. महाराणी सईबाईंनी खऱ्या अर्थानं मुजरा केला. निंबाळकर सांगतात थोडा इको कमी करा, थोडासा इको थोडा राहू द्या. निंबाळकर सांगतात महासाहेब हुंड्यात द्यायला काहीच नाही. निंबाळकर अरे हुंड्यात काहीच नका देऊ. नाही हो महासाहेब आमची पात्रता नाही निवडी. निंबाळकर एक गोष्ट देताल का? निंबाळकर सांगतात महासाहेब माफ करावं. निंबाळकर जोपर्यंत स्वराज्य उभं होत नाही आणि जोपर्यंत हा भगव्याचा रंग अंतुक झालेला गडद होत नाही आणि जोपर्यंत आमचा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत नाही आणि भगवा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फडकत नाही ना, तोपर्यंत निंबाळकर घरानं एकनिष्ठ राहा. महाराष्ट्राची भास एवढंच द्या निंबाळकर. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. काय मागितली निष्ठा, मागितली निष्ठा. निंबाळकरांनी शब्द दिला. निंबाळकर घरानं महाराष्ट्रातलं साम्राज्यातलं असं घराणं आहे शेवटपर्यंत निष्ठा सोडली नाही निंबाळकरांनी. महाराणी सईबाईंचा विवाह झाला पण खरं सांगू ही सगळ्यात दुर्दैवी आई होती महाराणी सईबाई. जी शंभूराजांना जन्म दिला पण दूध नाही पाजू शकली. आई नाही दूध पाजू शकली. महाराज साहेब सांगतात सई अरे राजे घराण्यात येस तू. सई म्हणती महाराज साहेब माझ्या शंभू राजाला ऊन वारा पाऊस दर असं नाही होणार हो. तुम्ही स्वराज्याची संकल्पना आबासाहेबांनी बघितली. स्वराज्यासाठी तुम्ही लढायला तत्पर आहात. मी शंभू राजाला जन्म दिला पण हे सगळे म्हणतात तुम्ही दूध नाही पाजू शकत. अरे स्तनपानाचा आनंद काय असतो ना हे आम्हाला विचारा ना महाराज साहेब, आणि तो आनंद आम्हाला मिळणार नाही. इंदिरा गांधींना प्रश्न विचारला तुम्ही पंतप्रधान झाले हा दिवस तुमच्या जीवनातला मोठा का? इंदिरा गांधी म्हणले नाही, ज्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिलं स्तनपान केलं ना तो दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस होता. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आज अंतकरण दाटून आलं होतं, मन भरून आलं होतं आणि हृदय कळवळून आलं होतं. महाराणी सईबाई सांगतात महाराज साहेब माझ्या शंभू राजाला ऊन वारा पाऊस धारा लागून देऊ नका हो, त्याला सहन नाही व्हायचं. सई अरे कुणाच्या पोटाला जन्माला आलेले लेकरू येते त्याचं तेज बघ. आणि खरं सांगू का बाळाचे पाय खरंच पाळण्यात दिसतात. शंभू राजांचं तेजच जबरदस्त होतं साहेब. अहो ज्याचा बाप सी होय त्याचं पोरग छावा असतं राव. छावा होता सर्जा, छावा होता, जबरदस्त शौर्य होतं, चेहऱ्याचं तेज जबरदस्त दिसत होतं. महाराणी सईबाई सांगतात महाराज साहेब हृदयापासून माझ्या शंभूला वेगळं करू नका. काय 2 राजे निर्माण झाले या मातीत गड्या. आजही इतिहास उघडून बघितला तर हृदयाला स्पर्श करून जातो इतिहास. हा पहिला विवाह इथं झाला सईबाईंसोबत. एकूण 8 लग्न झाली बरं का महाराजांची. आता 8 लग्न सांगत नाही पण तुम्ही म्हणताल हम 2 हमारे 2 हे कसं काय 8 लग्न केले महाराजांनी? हे शिकायचं का मी शिवरायांकडून? नाही करावे लागले. कारण की जाधव घराणं हे जिजाऊंचं घराणं होतं सिंदखेडचं. हे घराणं खऱ्या अर्थानं कुठंतरी मुघल आदिल निजामी ओढून घेतील म्हणून जाधव घराण्यातली कन्या केली, गायकवाड घराण्यातली कन्या केली, ऐका मोरे घराण्यातली कन्या केली. आणि दुसरा विवाह मोहिते घराण्यात कर्नाटकमध्ये झाला. मोहिते घराणं हे साम्राज्यातलं मराठा साम्राज्यातलं मोठं घराणं. त्या मोहिते घराण्यातला वाघ सगळ्यांना माहिती आहे. सरनोबत चौबा होता खंबीर, ते सरनोबत हंबीरराव मोहिते याच महाराष्ट्रातल्या मातीत ते लक्षात घ्या. जबरदस्त माती. मोहिते घराण्यात लग्न झालं. फक्त शेवटचे 2-4 मिनिटं झाला आणि मनगड धरलं महासाहेब जिजाऊंनी. शोभा आज तुला महाराष्ट्र दाखवते. राजे म्हणतात आई अरे महाराष्ट्र माहितीये मला. नाही अरे तू म्हणला ना सरावात तलवारी चालवल्या तुला रणांगण बघायचं. शोभा आज तुला रणांगण दाखवते. राजे म्हणतात आई आनंद आहे, जायचंय पुढं कर्नाटकला. बापाची इच्छा आहे बापाच्या डोळ्यासमोर लग्न व्हावं. शहाजीराजे कर्नाटकला आहेत. त्याग बघा केवढा जीवनात आहे. अरे एवढा त्याग करूनही स्वराज्य उभं करण्याची संकल्पना आहे.
शहाजीराजेंची इच्छा होती माझ्या शोभाला डोळे भरून बघावं. नाही नाही, साखरी नव्हता करत बाप, दुश्मनांचे पैलू शिकायला गेला होता. आई सांगते शोभा तुझा बाप तसा नाही रे, अरे तुझ्यासाठी दुश्मनांचे पैलू शिकायला गेला इथे. चाकरी नाही करत तो दुश्मनांची. आई माझ्या बापाला मला एकदा बघायचं असत ना ग शोभा, अरे तुझं तेज बघून ना अरे उत्साहित होईन तुझा बाप, ऊर्जा मिळेल काम करायला. अरे तुझ्या बापानीच ही स्वराज्याची संकल्पना बघितली, शहाजीराजेंनी तिथून निर्माण झाले स्वराज्य. संपलं होतं सगळं त्यावेळेस काहीच राहिलं नव्हतं. महासाहेब सांगता शोभा तुला महाराष्ट्र नाही माहिती का रे? आई माहिती आहे, तू म्हणती दाखवते महाराष्ट्र. महाराष्ट्र काय दाखवायचा होता? महासाहेब जिजाऊंना हृदयातली आग उत्पन्न करायची होती, प्रेरणा द्यायची होती राजांना. राज आता तुम्ही कॅपेबल झालात रणांगणात यायला, आता ती परिपक्वता तुमच्याकडे आली आहे राज. आणि म्हणून महाराष्ट्रात आणलं, महाराष्ट्रातून कर्नाटकात नेलं. आणि आई रयत दाखवली. रयत कुठं होती म्हणती का साहेब? आमची माणसं घरात लपून बसली होती हो. घोड्यांचा टापांचा आवाज आला की माणसं थरा थरा कापायची. अशी छोटी छोटी लेकरं बाळ आईच्या जवळ जाऊन बसायची आणि ही सैतानं आईला फरफटून वाढायची आणि आईच्या नरढेवणी तलवारी फिरवायची. राजा कुठे आपली रयत? राजा म्हणतो माफ कर ग मला, पोरं लई घाबरली. ताई झाडामागं लपून बसलीत, घरामागं लपून बसलीत. शोभा अरे तू सराव बघितला रे, तू रणांगण नाही बघितलं शोभा. राजे म्हणतात आई मी तुझे पाय धरतो ग, पण याचा पुढचा शब्द मुखातून नको काढू. शोभा आता मला तू शेतकरी दाखव, तो मला बघायचा आहे तुझ्या मुखातून. कुठं होता शेतकरी? शेतकरी डोंगरदऱ्यात लपून बसला होता. पेरणी नाही केली साहेब तर पिकच उगवणार नव्हतं. राजा म्हणतो आई एकही शेतकरी समोर नाही र. जगाचा बाप म्हणजे शेतकरी, लक्ष दे नाही का? त्याच्यामुळं सगळं चाललं बरं का. आता हे विश्व फक्त शेतकऱ्यांमुळं. मी नेहमी सांगतो दोन मावळे आजही जिवंत आहेत, एक भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि दुसरे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी. हा एक मावळाच आहे, लक्षात. त्याच्या जीवनात त्याला आजपर्यंत अपेक्षा नाहीत, लक्षात काहीच नाही अपेक्षा. विचारा बरं इथं बसलेल्या शेतकऱ्याला, कदाचित 1-2 मिनिटं जास्त जातील, घेतो आता सेवेला पूर्णविरामच देणार आहे. पण खरंच सांगा इथं बसलेल्या शेतकऱ्यांना मी विचारत, अरे तुमच्या लेकरा बाळांनी लय अपेक्षा केल्या, पण मग खरं म्हणतोय पोरा यंदाच्या दिवाळीला मी ठया आणीन बरं का? नाही रे, त्याच्या पिकाला कदाचित भावच आला नाही त्या वर्षी. मी तिच्या गड्ड्या करून रस्त्यावर बसला, लोकांनी 10 रुपयाला मी ती घेऊन गेलं आणि तो म्हणतोय अरे कुणीतरी 20 रुपये द्या रे बाबा, पोरग मिठाईची वाट बघतोय. आई लय वैभव आहे आपल्या घरी, काहींच्या घरी अजूनही चहाला दूध नाही हो. पण ज्या दिवशी त्याची 20 रुपयाला मी ती आमच्या एखाद्या खळद मधल्या उद्योजकांनी घेतली ना, ते म्हणणं गड्या चल सगळ्या मी तिच्या गड्ड्या द्याच, काळजी करू नको. असे पैसे हातावर ठेवले, थरथर त्या हाताने शेतकऱ्यांनी असं काउंटरवर पैसे ठेवले. मिठाईचा बॉक्स घेतला आणि पोरं मिठाईवर तुटून पडली दादा. आणि मिठाईवर जशी तुटून पडली ना, आणि मग बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आई तुम्हाला रडता येतो, पण तुमच्यापेक्षा जास्त रडणारा बाप आहे, पण तो जगाच्या समोर कोणी नाही म्हणला आजपर्यंत. रडला तर त्या दिवशी. तो म्हणतो परमेश्वरा माझ्या पोरांना रोज हा दिवस दे रे. अरे आयुष्य गेलं पण रोज वाट बघितली मिठाईची, पण आज कुणीतरी उपकार केले. हा शेतकरी पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार? हे शेवटचं वाक्य सांगतो चला. मला अफजल खान फाडायला नेहमीच मजा येते, आणि अफजल खान फाडण्यासारखी मजा नाही बरं का. एकाच झपक्यात उडवलेला महाराजांनी अफजल. ती ऊर्जा होती बरं का. अफजल खान फाडवणं भूतलावर जमणारच नव्हतं कुणाला. 5.5 फुटाच्या राजाने 7.5 फुटाचा देह फाडला, एवढं सोपं होतं का? ऊर्जा कुठून निर्माण होत होती? ती ऊर्जा सांगणार आहे आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. तो शंभू राजा तुमच्या समोर मांडणार आहे आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. एक तिसरं जे चित्र दिसलं ना, त्याच्यातून मन हेलावून गेलं. दशरथ महाराज एक स्त्री धारातीर्थी पडलेली. आई डोक्यापासून नाकापर्यंत फाडलेली तिला या सैतानाने. आणि 2 वर्षाचं पोरग महाराज पोटावर बसलेलं होतं. ते महाराज 2 वर्षाचं पोरग ते सांगत होतं आई मला अगं दूध प्यायचं ग, लई इच्छा झाली, लई भूक लागली. ते असं डोळ्यावनी हात फिरत होतं, रक्तभंबाळ डोळे झालते. या सैतानाने डोळे काढलेले तिचे. राजे म्हणतात आई हे दाखवायला आणलं का? शोभा नीट बघ, त्या पोराला बोलायचंय तुझ्याशी. राजे म्हणतात आई 2 वर्षाचं. अरे बोलत ते कोण म्हणलं बोलत नाही? बोलत ते पोरग. शोभा कडव घे त्याला. राजाने अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकली. हातपाय काढले होते आई.
रक्ताचा स्राव होत होता, रक्त भंबाळ शरीर झालं होतं. राजेंची हृदयातली आग मात्र आता पेटत होती. राजे म्हणतात, आई ते पोरग काय म्हणत होतं माहिती का, राज लई भूक लागली म्हणून आई याचना करत होती या दुश्मनांना की माझ्या बाळाला दूध पाजू द्या आणि मग मला मारा. पण या सैतानाने दोन्ही हात काढले माझ्या आईचे, नरढेवने तलवार फिरवली. राज आता आधारवड संपलाय, सांगा ना राज, आता तुम्ही आधारवड व्हाल का? राजे म्हणतात, आई पोरग बोलतो बर का. हे आई पोरग बोलतो बर का. मग शोभा अरे काय वाटतं तुला? ए आई अरे ऐक ना, अरे दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले असतील. ऊर्जा पेटली राजेंच्या हृदयात, राग आला मनगटात, दोन्ही मुठी आवडल्या. राजांनी लालबुंद डोळे सांगत होते. आता शिवाजी राजे रणांगणात उतरायला तयार झाले होते. महासाहेबांची युक्ती कामाला आली होती. महासाहेबांनी महाराष्ट्र दाखवला होता. अंगावर शहारे उभे राहिले, दोन्ही मुठी आवडल्या आणि राजे सांगतात, मा दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले, पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर आई तुळजाभवानीची शपथ घेतो आणि शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले, ज्यांनी शपथ घेतली हे स्वराज्य निर्माण करल आणि हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा होती, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही आम्ही इथं कीर्तनाला बसतो. लई माणसं आली, लई दुश्मन आले, संपला महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. एक एक माणूस मयंक भाऊ, एक एक माणूस उभा राहिला, एक एक माणूस यसाची कंक आला, बहिरजी नाईक आला, धनगराचा महादेव धनगर आला, माळी समाजाचा ज्ञानोबा माळी आला. ज्ञानोबा काय करशील? राज जातीचा विचार नाही, राज म्हणतात ज्ञानोबा माळी जात विचारली नाही, तुझं कर्तृत्व विचारला. मादारी भातर मुसलमानाचा आला, यसाची कंक आला, बहिरजी नाईक आला, हंबीराम मोहिते आले, कोढाण्यावर तानाजी मालुसरे आले. कोण ताना? राज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, राज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राज, आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. ते तानाजी म्युझिक बंद करा, म्युझिक बंद करा. तेच तानाजी मालुसरे याच बाबतीत. आणि मग उभा राहिला स्वराज्य, उभा राहिला शौर्य. शेवटचे 30 सेकंद राहिले आणि सोहळा पूर्ण विराम देतो. तुम्हाला माहिती नाही आताड्या कोताड्या एकत्र येतात, डायरेक्ट स्वराज्य उभे राहतं. इथं महाराज उभे राहतात, इथं शंभूराजे उभे राहतात. साहेब आपल्या माणसाने आपल्याला फसवले आहो का नाही त्या सांगायचं. आम्ही आमची माणसं मोठी करा, आपलं गाव मोठं करा. आपल्या गावातला एखादा मोठा जर पुढे गेला ना, आपल्या गावाचं नाव रोशन करत असतो, लक्षात घ्या. आपली माणसं मोठी करा. हे शंभूराजे सांगतात, गणोजी गणोजी अरे सगळं दिलं असतं रे तुला, पण फितुरी नव्हती करायला पाहिजे. गणोजीनं फितुरी केली आणि सर्जा पकडला गेला. कुणाची मजाल नव्हती हात लावायची. 20 फुटावनी साखळदंड टाकले. बाबा असे बाहुदंड होते, कर 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 फिरत होते. कवी कले सांगतो, राज अरे कुणाची मजाल नाही तुम्हाला स्पर्श करायची. कवी अरे पकडले गेले आपण. गणोजीला बोल बर का, या मातीवर माया कर गणोजी, सगळे गड किल्ले तुला दिले असते. धर्म लई मोठा आहे, पण आपली माणसं मोठी झाली की धर्म बी मोठा होतो. म्हणून आमची माणसं मोठी करण्याचा या अनुषंगाने प्रयत्न करू. आणि मग शंभूराजे फरफटत नेल्या गेले. शंभूराजांवर अत्याचार अन्याय झाला. मिठाचं पाणी अंगावर पडलं, मसाला चोळला गेला अंगावर, पण जखमा त्रास देत होत्या. पण शंभूराजांचा शेवटचा शब्द होता, कवी मला या क्षणाला माझे हंबीरराव मामा आठवतात. कवी नात्याची फिकर केली नाही मामानी, नातीत पायदळी तुडवली, पण मामांचा तोफेचा गोळा लागला. हंबीराव मोहितेंना तोफेचा गोळा लागला. या महाराष्ट्रातल्या मातीतला मराठा साम्राज्यातला मोठा मावळा सांगतोय. शेवटचे 30 सेकंद राहिलेत, लक्ष देऊन ऐका. हंबीराव मोहिते मातीत पडले होते, मातीत, आणि खऱ्या अर्थानं तोफेचा गोळा लागला होता. आणि शेवटचा प्रश्न विचारला हंबीरावांना, सरनोबत अरे काय आठवतंय? सरनोबत म्हणतायत वाईट याचं वाटतंय छत्रपती शिवाजी राजांना शब्द दिलता, शंभू राजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल. पण काय सांगू, शंभू राजाच्या आधी मला जावं लागलं, हे स्वराज्य निर्माण व्हायच्या आधी मला जावं लागलं. पण खरं सांगू का, तोफेचा छातीवर गोळा घेतला, डोळ्यातनी पाणी होतं. स्वराज्यासाठी हंबीराव चालले होते, पण हंबीराव मोहिते जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरात नाव लिहिलं जातं का? कारण की छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती धर्मवीर शंभूराजे दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी उभारी देणारा जगातला पहिला सरनोबत हंबीराव मोहिते याच महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या मातीत गेली माणसं आणि ही माणसं शंभूराजांना आठवत होती. माणसं शंभूराजांना आठवत होती. शंभूराजांना रडायला येत नव्हतं. तलवारी नरड्यावनी फिरत होत्या. संशयरी छातीवरनी फिरत होत्या. डोळे काढले होते. जीभ कापली होती. पण जीभ कापलेली जीभ, वळवळणारी जीभ जगदंब म्हणत होती. ती जीभ सांगत होती, हे कवी, अरे झुकला का औरंगजेब? औरंगजेब काय म्हणतो माहिती का साहेब? अजून बी तुम्ही गेले की संभाजीनगरला, तिथं कबर आहे त्याची. हे ऑन कॅमेरा चाललंय. ती एक बावळाट म्हणला, हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला म्हणाव, तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपति घर में घुस कर अफजल मारेंगे. माझ्या राजांच्या आया था वो अफजल, आया था वो अफजल, हरा सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, पर मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. जबरदस्त कार्य होते महाराजांचं. म्हणून आजही तो औरंगजेब कबरीमधून म्हणत असेल, ए भाई, अरे ये संभाजीनगर आहे, लय त्यांनी पळवलंय मला, लय खतरनाक होता. शेवटचं वाक्य सांगतो. औरंगजेब, कैलास भाऊ, औरंगजेब विचारत होता, अरे कैसा है वो संभाजी, मुझे देखना है उसे. सहकारी म्हणतायत, हुजूर उसके सामने मी मत जाओ, एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला. मराठा आहे तो हुजूर, तो घाबरत नाही कुणाला. त्याचे डोळे सांगतात त्याचं तेज हुजूर. छत्रपती शिवाजी राजांचा छावा आहे तो हुजूर. तो नमला नाही, झुकला नाही. हमने आंखें निकाल दी फिर भी आंखें झुकाई नहीं. हमने हाथ काट दे, हाथ फैलाए नहीं. सच में छावा है, छावा शेर का. अरे जैसा पुत्र, एक तो एक जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या, तुझ्या जनान खानेमध्ये शंभू राजा इनवय. अरे तो येतो छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीत जगी ऐसा बाप व्हावा आणि ज्याचा वंश मुक्ती सजावा. अफजल खान मागच्या वेळेस फाडून गेलो होतो, पण 10 सेकंदात फाडतो. मग ती मला बी जरा झोप लागण घरी गेल्यावर. आणि मग 7.5 फुटाचा अफजल खान, थोडा आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या, सोबत चला सचिन आओ. 7.5 फुटाचा अफजल खान, 2 वाव शरीर आणि पहाड वाकवल इतकी भयानक ताकद. आला माय लावूंगा शिवाक, माय लावूंगा. कुठे आला? तुळजापुरात आला आणि आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घणानं वार केला. मूर्ती भंगली. कादमाने महाराज मूर्ती भंगली आणि खऱ्या अर्थाने कोण? हुजूर, 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 ये हिंदू के दैवत है हुजूर. खामोश. अरे पत्थर कभी दैवत होते हैं क्या हुजूर? ये पत्थर नहीं, ही आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीत ताकद देते हुजूर. ही 3.5 पीठ छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत उभे राहतात. हा शंभू महादेव शिवरायांच्या सोबत असतो आणि विठोबा साक्षात राजेंच्या मस्तकावर हात ठेवतो हुजूर. ही महाराष्ट्राची भूमी आहे. अच्छा नाही किया, पंढरपूर उद्ध्वस्त केलं आणि आला अफजल खान. प्रतापगडच्या पायथ्याला आला प्रताप. माय लावूंगा शिवाक. कोण अफजल खान? ए माय, 2 वाव शरीर, पहाड वाकवल इतकी ताकद, पहाड वाकवल इतकी ताकद आणि 7.5 फुटाचा बलाढ्य देह. खऱ्या अर्थाने एवढं शरीर होतं, एवढं. राजा 7.5 फुटाचा. महाराष्ट्राचा वाघ सह्याद्री. या सह्याद्रीला आजपर्यंत कोणी सैर केलं नव्हतं. तो सैर करणारा वाघ होता. असा जबरदस्त तेज होतं. अशा शामियाण्यात पावलं निघाली आणि मग राजेंच्या बरोबर संभाजी कावजी कोंढाळकर, राजेंच्या बरोबर जीवा महाला, अफजल खानाच्या बरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी, अफजल खानाच्या बरोबर सय्यद बंडा, ज्याला बखर बडा सय्यद म्हणतो, तो सय्यद बंडा 9 फूट उडी मारणारा. आणि मग जीवा होता आमच्याकडं. राजे म्हणतात, जीवा काय करशील? जीवा म्हणतो, राज जीवाची बाजी लावेल, लाख मिले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा हाय नव जीवा. तो जीवा महाराजांच्या सोबत होता. महाराजांचे डोळे भरून आले. महाराजांची पावलं शामियाण्यात निघाली. जवळ आले महाराज. इथं अफजल खान आहे. खळदमध्ये प्रसंग असतो. इथं अफजल खान फरायचा आहे. इथं अफजल खान उभा आहे. महाराज समोर उभे आहेत. ये है शिवा, ए कृष्णाजी, ये है दख्खन का जीवा. हुजूर, शिवरायांच्या उंचीवर जाऊ नका हुजूर. तुम्ही मराठ्यांची उंची कधीच गाठू शकत नाही हुजूर. मराठ्यांच्या विचाराची उंची लय मोठी आहे. ते 5.5 फुटाचा आहे, पण हाताला लागणार नाही हुजूर. लय भयंकर आहे. लांब थांबा हुजूर. आओ शिवा आओ, बहुत सुना है आपके बारे में हुजूर. लांब राहा हुजूर. या महाराष्ट्राला 3च लोकांनी सह्याद्री सैर केला. एक वारा, एक वाघ आणि 3 मराठे. याच्या प्रति सह्याद्री कुणाला सापडला नाही हुजूर. आओ राजे, आओ हमारे घरे लग जाओ. राजेंची पावलं आली, मिठी पडली. ए चला सोबत शेवटचा प्रसंग. मिठी पडली. अफजल खानाने मिठी मारली. आई पहाड वाकवलती ताकद आता शिवरायांना धावत होती. जबरदस्त अशी मिठी पडली. कड 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 हरांचा आवाज आला.
आणि डोळ्यातला पहिला अश्रू शिवरायांचा आला. हे जगदंबे, हे तुळजा भवानी, या सैतानाने आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली, तुझ्या शिवरायाला ताकद दे. महासाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवले. आई, अरे मंदिर उद्ध्वस्त केली यांनी, तुझ्या शिवरायांना ताकद दे. आई, यांनी देव तोडले आपले, तुझ्या शिवरायांना ताकद दे. हे शंभू महादेवा, माझ्या पाठीमागे उभा राहा. हे संभाजी सांगतो, संभाजी काळजी, राजा यावं का? राजे संपले, पांढरे शुभ्र डोळे, लालबंद डोळे, संपला राजा, संपला स्वराज्य, मिठी आवडल्या गेली. ये जुहा, अरे पकड में आया जुहा. ए संपला. अफजल खानाला वाटलं राजा संपला, पण राजा संपला नव्हता. राजाला संपून कोण देत नव्हता? कमरेला भगवा होता. भगवा, अरे भगवा म्हणजे जान आहे, भगवा म्हणजे मान आहे, अरे भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा छत्रपती शिवाजी राजांना उभा करत होता. राजा उठा आणि मग मिठी सुटली आणि मग कटारीचा वार झाला. सत्तर अफजल खानाने वार केला. चिलकत होतं राजांच्या अंगाला, काही नाही झालं. इको कमी करा. चिलकत होतं, काही नाही झालं. वाघ नक्या घेतला राजांनी, सत्तर अफजल खानाच्या पोटात खुपसल्या आणि खपकन पोटाला बाहेर काढला. दादा, अरे ये दक्कन के शेर ने किया. चल कृष्णाजी आला, कृष्णाजी 9 फूट उडी मारली. राजांच्या मस्तकावर वार झाला. राजपंडा 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 राजपंडा. तर पहिला सय्यद बंडा आला. सय्यद बंडा 9 फूट उडी मारली. राजांची गर्दन उडवणार. तर पहिला आमच्या जीवात सेल आला. जीवा 10 फूट उडी मारली. गरकन दानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला. होता जीवा, वाचला शिवा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलोत्तरस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हरे हरे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याला समर्पित करतो. यास कधी पुन्हा येईल नवीन इतिहास, नवीन चित्र, नवीन अभंग. ज्ञानेश्वर